दळवी सरांना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण नवमांश रहस्य व सर्वतोभद्र चक्र याविषयी जाणून घेणार आहोत. तर नव म्हणजे नऊ आणि मांश म्हणजे डिव्हिजन. सर्वतोभद्र नवमांश हा आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पूर्ण मानला जातो. जेव्हा आपण सर्वतोभद्र चक्र शिकतो तेव्हा नवमांशाचा विचार हा महत्वपूर्ण मानला जातो. सर्वतोभद्र चक्रामध्ये आपण स्पष्ट ग्रह व त्यानंतर स्पष्ट भावाचा विचार करतो. त्यानंतर स्पष्ट भावाची कुंडली मांडली जाते, त्याला क्षेत्र कुंडली असेही म्हणतात. सर्वतोभद्र हे शास्त्र नवमांश व सूक्ष्मांशावर आधारित आहे. सरांनी यापूर्वी आपल्याला याच्याविषयी म्हणजे मार्गदर्शन केलेलंच आहे. नवमांश हे 108 आहेत. या 108 नवमांशाचा सर्वतोभद्र चक्राच्या कुंडलीत त्याची मांडणी केली जाते आणि त्यानुसार आपण मार्गदर्शन करायचं असतं. यामध्ये टाळाचक्राला सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे. अ, तर सर आज आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमचे आभार मानतो आणि त्यांचं स्वागतही करतो. इत्यादी सर्व आपले सभासद आहेत, जे काही आपले विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी, जसं की आपल्या चव्हाण मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. दळवी साहेब आहेत. त्याच्यानंतर कुबल मॅडम आहेत. देशमुख मॅडम आहेत. सर्व कुलकर्णी, म्हणजे आता कुलकर्णी एक नाही, बऱ्याच कुलकर्णी आहेत. तर सर्व कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. दळवी साहेब आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये मुकई भाऊ आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण एक विषय आहे असा की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे गेल्या वेळेला शिकवलं होतं, तर ती एक ओळख होती. आता मी एक असं रिक्वेस्ट करेन कुलकर्णी मॅडमना, तृप्ती कुलकर्णींना, की नवमाशाचा जे काही भाग आहे त्याच्यामध्ये कुठला ग्रह कसा असेल, काय असेल, तर त्याबद्दल थोडस माहिती द्यावी. म्हणजे माहिती म्हणजे विचारणा करावी. दुसरा भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये आजपासून आपलं सर्वतोभद्र चक्र हे रेग्युलर त्याची सुरुवात होणार आहे. आणि ही किती व्याख्याने होतील त्याला अजूनपर्यंत काही हे नाही, पण प्रत्येकाला मी ते हे पाठवलं होतं की त्याची एक A3 ची प्रिंट मारून घ्या. म्हणजे तुमच्या हातामध्ये जर प्रिंट असेल तर तुमचा जो काही प्रश्न असेल तर तो प्रश्न त्याच्यामध्ये सोडवला जाईल, त्याच्याबद्दल उत्तर दिलं जाईल. दुसरा भाग असा आहे की काही नोट्स आहेत. त्या नोट्स कशा आहेत, तर त्या नोट्समध्ये वेध कधी लागतो, वक्रगतीचा आहे, त्याच्यानंतर मार्गी ग्रहाचा आहे, तर गतीवरती आधारित जे हे आहे, अस्तग्रह आहे का, त्याच्यानंतर एक राशांतर योग आहे का, त्याच्यावरती वेध कसे घ्यायचे. तर सुरुवातीला आपल्याला शिकायचं आहे की त्या ह्याच्यामध्ये ईशान्य दिशेपासून ते वायव्य दिशा ज्या आहेत आणि उत्तर दिशा, एकूण 4 ज्या दिशा आहेत त्या उपदिशा आहेत आणि 4 मुख्य दिशा आहेत. आणि मधल्या भागामध्ये जो काही भाग आहे तो स्वर आणि व्यंजनाचा. आणि स्वर आणि व्यंजन जी आहेत ती अत्यंत आवश्यक आहेत. तर ती एवढ्यासाठी आवश्यक आहेत की एखादा वेधकर्ता ग्रह हा जर उत्तरेकडून वेध लावत असेल तर त्या ठिकाणी येणारं स्वर आणि त्या ठिकाणी येणारं व्यंजन, तर स्वर आणि व्यंजन हे तुम्हाला पाठ हवं म्हणून कुंडली अगोदर पाठवलेली आहे. सगळ्या तऱ्हेच्या नोट्स ज्या आहेत त्या मी एक एक करून पाठवणार आहे. जे लोक उपस्थित असतील किंवा नसतील तर संपूर्ण ग्रुपवरती वेदशास्त्र म्हणून नावाचा एक 19 पानाचा जो काही 19 पानाचा ज्या नोट्स आहेत त्या पहिल्यांदा पाठवणार. त्याचं प्रिंट काढून घ्या, त्या व्यवस्थित वाचा. त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की एक मिस्टेक झालेली आहे, समवेद आणि डावा आणि उजवा, त्याच्यामध्ये थोडस व्याकरणामध्ये बदल झालेला आहे. कारण ते 1989 साली लिहिल्या होत्या, तर त्याच्यातला भाग आहे तो. दुसरी गोष्ट की पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत. माझे गुरु जे आहेत ते अरविंदभाई शाह, त्यांना पहिला वंदन करतो की ज्यांच्यामुळे मला सर्वतोभद्र चक्र शिकण्याची संधी मिळाली. आणि मी गुजराती भाषेमध्ये शिकलेलो आहे आणि आता अनेक वर्ष सर्वतोभद्र चक्राचे जे क्लासेस आहेत ते आपण सगळ्यांना विनामूल्य शिकवत आहोत. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही पण शिकवा, तुम्ही पण शिका चांगल्यापैकी. आणि त्याचं जे काही मार्गदर्शन आहे ते अचूकतेकडे जाण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये एक नवमांश जो आहे तो 3 अंश 20 कलेचा आहे. तर आपल्याला जी दिशा आहे त्या दिशेला कोणती कोणती नक्षत्र आहेत तर त्याच्याबद्दल आज आपण सगळी तोड ओळख करून घेणार आहोत. कारण त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी त्या ह्याच्यावरती
चार्ट मध्ये सगळी दिलेली आहेत. तरी सुद्धा ईशान्य दिशेला जे नक्षत्र आहे तर त्याच्यामध्ये पूर्व ईशान्य आणि उत्तर ईशान्य असे दोन प्रभाग आहेत. आता उत्तर ईशान्य जे आहे तिथे भरणी नक्षत्र येतं आणि पूर्व ईशान्य जे आहे तिथे कृत्तिका नक्षत्र येतं. म्हणजे हा जो छेदनबिंदू आहे तर त्या ठिकाणी धनु नवमास जो आहे तो त्या धनु नवमासाने सुरुवात होते त्याची. तर त्या ठिकाणी कृत्तिका नक्षत्र हे ईशान्य दिशेला आहे. आर्द्रा नक्षत्र जे आहे ते पूर्व दिशेला आहे. आश्लेषा नक्षत्र पूर्व आग्नेयेला आहे. मघा नक्षत्र दक्षिण आग्नेयेला आहे. हस्त नक्षत्र दक्षिणेला आहे. हस्त स्वाती दक्षिणेला आहेत. नैऋत्य दिशेला जे आहे ते विशाखा नक्षत्र आहे ते नैऋत्य दक्षिण आहे आणि नैऋत्य पश्चिमेला दिशा आहे ती अनुराधा नक्षत्राची आहे. त्यानंतर पश्चिम दिशा जी आहे ती धनुराशीला मूळ नक्षत्राला आहे. त्याच्यानंतर वायव्य दिशेला आपण बघितलं तर त्या ठिकाणी पश्चिम वायव्य हे श्रवण नक्षत्र आहे आणि उत्तर वायव्यला धनिष्ठा नक्षत्र आहे आणि उत्तर दिशेला पूर्व भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा नक्षत्र अशी ही सगळी विभागणी 27 नक्षत्रांची झालेली आहे. त्याच्यामध्ये अभिजित नक्षत्र जे आहे हे पूर्वाषाढा नक्षत्र आणि श्रवण नक्षत्र ह्याच्यामध्ये असणारं नक्षत्र हे अभिजित नक्षत्र आहे. तर अभिजित नक्षत्र हे फक्त मुहूर्तासाठी वापरलं जातं. त्याच्यामधून आता त्या नक्षत्राचा जो कल आहे तो जास्त करून उत्तरेकडे गेल्यामुळे आयनिक वृत्तामध्ये बदल झालेला आहे. तर तिथून कुठलाही ग्रह प्रवास करत नसल्यामुळे तर त्याचा जो विचार आहे तो त्या ठिकाणी केलेला नाही. पण तरी सुद्धा जेव्हा एखादा वेध करता ग्रह जर तिथून वेध लावत असेल तर आपल्याला जेव्हा एखादा ग्रह उत्तराषाढा नक्षत्रामध्ये येतो त्याचं तिसरं आणि चौथं चरण जे आहे ते रोहिणी नक्षत्राच्या तिसऱ्या आणि चौथ्या चरणाला वेध लावतो. मग तसंच पहिलं आणि दुसरं चरण रोहिणीचं जे असेल तर ते त्या ठिकाणी खालच्या बाजूला तुम्हाला श्रवण नक्षत्राला वेध घेतो. आपण प्रॅक्टिकल जेव्हा घेऊ त्यावेळेला तुम्हाला त्याचा विचार करता येईल. त्यानंतर दिशा ज्या आहेत उजवा वेध आणि डावा वेध आणि सन्मुख वेध असे हे 3 प्रकार आहेत वेदांचे. त्याच्यामध्ये जे शॉर्ट वेद आहेत म्हणजे अतिशय कमी असेल जसं की भरणी नक्षत्राचा वेद जो आहे तो डावा वेद कृत्तिकेला लागतो आणि उजवा वेद तो भरणीला लागतो. असे उलट सुलट वेद आहेत. त्यानंतर आग्नेय दिशेला छोटा वेद जो आहे तो आश्लेषा नक्षत्र आणि मघा नक्षत्र यांच्या बरोबर मघा आणि आश्लेषा आणि आश्लेषा आणि मघा तसा विशाखा अनुराधा आणि अनुराधा विशाखा असा वेद होतो. तो छोटा वेद आहे. त्यानंतर श्रवण नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्र आणि श्रवण नक्षत्र ह्याच्यातला छोटा वेद आहे. तसंच सन्मुख वेद जो आहे तो सन्मुख वेदामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आश्लेषा नक्षत्राचा सन्मुख वेद जो आहे तो खालच्या बाजूला म्हणजे पश्चिम नैऋत्येला त्या ठिकाणी तुम्हाला समसप्तक जो काही वेद आहे जो समसप्तक वेदामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आढळेल की जेणेकरून तिथे आश्लेषा नक्षत्र आणि अनुराधा नक्षत्र असेल. मग वेद कर्ता ग्रह त्याच्यामध्ये वक्री ग्रहाला वेगळे अधिकार आहेत. मार्गी ग्रहाला वेगळे अधिकार आहेत आणि राहू केतूला आणि चंद्राला आणि सूर्याला जशी त्यांची स्थिती असेल तर त्यांना तिन्ही वेद घेण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. नोट्समध्ये सगळं दिलेलं आहे. तर नोट्स साधारणतः ज्या नोट्स आहेत पहिल्या प्रॅक्टिकलसाठी तर त्या 19 पानांच्या आहेत आणि दुसऱ्या ज्या आहेत तर त्या 75 पानाच्या आहेत. तर कुठलंही पुस्तक वगैरे घेण्याची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही. आणि वेदांचं पूर्णपणे कोणता वेद कोणत्या राशीला कोणत्या नक्षत्राला कोणत्या दिशेकडून जात असेल जरा हे हात लावायला यायला कुलकर्णी मॅडम हे निघत नाही. हा तर तिथून तुम्हाला कळेल. आणि समसप्तक वेद जो आहे तो उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी की भरणी नक्षत्रापासूनच समोरचं जे नक्षत्र आहे समसप्तक ते आहे मघा. त्याच्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे पूर्वा फाल्गुनी तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा समसप्तक जो आहे तो त्या ठिकाणी अश्विनीला लागतो. मग त्याच्यानंतर उत्तरा फाल्गुनीचा नक्षत्र आहे तर त्याच्यामध्ये तो रेवतीला लागतो. अशा तऱ्हेने समसप्तक वेदांचं विवरण केलेलं आहे किंवा त्याचा वेद कसा पाहावा याबद्दल सुचवलेलं आहे.
मग अशाच वेळेला सन्मुख वेद आहे, उजवा वेद आहे, डावा वेद आहे. तर वेद कर्ता ग्रह ही एक भाषा आहे की कोण आहे तो. मग वेद कर्ता ग्रह हा कोणत्या दिशेतून वेद घेणार आहे आणि तो कोणत्या दिशेला बसलेल्या ग्रहाला वेद घेतोय. तो ग्रह त्याचा शत्रू आहे का त्याचा मित्र आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. सूर्याच्या गतीवरती सगळ्या वेदांचं जे काही दिनमान आहे म्हणजे कालावधी आहे तो अवलंबून आहे. सूर्याचा वेद जो आहे हा कुठल्याही ग्रहाला सूर्याने वेद घेतला तर तो 3 दिवस 8 तासाचाच असतो, त्याच्यापेक्षा जास्ती नसतो. त्याला कारण काय आहे, कारण तुम्हाला स्पष्ट करतो, कारण फार महत्वाचं आहे की 3 दिवस म्हणजे 24 ते 72 तास झाले आपल्याला. तर 3 दिवसामध्ये आपण बघितलं तर 3 दिवसात एक नवमांश जो आहे तो एक नवमांश 3 अंश 20 कलेचा आहे. तर 8 तास हे जे आहेत ते त्याच्यातला एक भाग जो आहे म्हणजे 24 तासातला एक भाग तो 20 कलेचा होतो. म्हणून हा 200 कलेचा एक वेद जो आहे तो सूर्य हा पूर्णपणे 3 दिवस 8 तासाचा वेद घेतो. चंद्राचा वेद जो आहे तो 6 तासाचा आहे. चंद्र हा साधारणतः आपण जर बघितलं तर एक जो नवमांश आहे तो नवमांश चालण्यासाठी त्याला 6 तासाचा जवळपास अवधी लागतो. कारण का की तो हाय स्पीड प्लॅनेट आहे, ज्याला गती जास्ती आहे. आणि त्या गतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 24 तासामध्ये 4 नक्षत्र 4 चरण जे आहेत ते पूर्ण करतो. तर 24 तासाचे तुम्ही जर 4 भाग केले तर 6 तासाचा एक भाग येतो. म्हणजे प्रॅक्टिकल मी तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगतो. त्याचा कदाचित तुम्हाला कोणी क्रॉस क्वेश्चनिंग केलं तर तुम्हाला हे सगळी गोष्ट व्यवस्थित सांगता आली पाहिजे. त्याचं मागचं कारण हे आहे. कळलं का? कारण का की त्याच्यामध्ये 6 तास का, तर त्याला जे काही चंद्र जी राशी त्या ठिकाणी नक्षत्र कव्हर करतो त्याला 24 तास लागतात. तर 24 तासाचे आपण 4 भाग केले, कारण का की 4 भागाचं नक्षत्र असल्यामुळे. मग आता त्या ठिकाणी ते नक्षत्र चतुष्पाद आहे का त्रिपाद आहे का, तर त्यामध्ये राशीचा बदल होतो पण नक्षत्र तेच असतं. म्हणून नक्षत्र जो ग्रह आहे तो नक्षत्रातून वेद दुसऱ्या नक्षत्राला घेत असतो. मग अशा वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की वेदकर्ता ग्रह हा कोण आहे. आता वेदकर्ता ग्रह हा कोण आहे कशासाठी, कारण का की त्याच्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे जसं शनी महाराज जे आहेत हे साधारणतः वेद घेताना एका नवमाशामध्ये साधारणतः त्यांना 110 दिवस लागतात. मग आता 110 दिवस म्हणजे किती झाले, तर ते भरपूर झाले. मग आता आपण जर बघितलं तर शनीचं जे काही गती आहे तर ती एक कला जी आहे 1 अंशाला आपण जर बघितलं तर 1 महिना लागतो. 3 अंशाला 3 महिने झाले. मग असे जे 10 दिवस आहेत तर ते त्या ठिकाणी एका जे 20 कला आहेत त्याच्यासाठी लागतो. मग अशा वेळेला शनीची गती जी आहे ती सूर्यापासून नेहमी बदलत असते. म्हणजे सूर्य ज्या स्थानामध्ये असेल तिथून त्या स्थानातला जो काही शनी असेल तर त्या वेळेला त्याची गती बदलते. तर तुम्हाला थोडासा अभ्यास हवा की सूर्याचा वेध घेतेवेळी किंवा शनीचा वेध घेतेवेळी शनीचा कालावधी किती असू शकेल, हा एक त्याचा जो भाग आहे तो आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर पहिल्या चरणातला वेद हा चतुर्थ चरणाला लागतो. चतुर्थ चरणाचा वेद हा पहिल्या चरणाला लागतो, प्रथम चरणाला. दुसऱ्या चरणातला वेद हा तिसऱ्या चरणाला लागतो आणि तिसऱ्या चरणाचा वेद हा दुसऱ्या चरणाला लागतो. हे एक प्रॅक्टिकल आपण घेणारच आहोत. मी 2 ते 3 कुंडल्या घेणार आहेत, कंटाळणार नाही. प्रश्न तुम्ही जेवढे जेवढे विचाराल तेवढं इतरांना ज्ञान चांगल्यापैकी कळेल. त्यानंतर आपण बघितलं तर पर्टिक्युलर ग्रहांची जी काही वेध घेण्याची कपॅसिटी आहे तर ती ग्रहाला दिलेली आहे. तर ते सूर्यादी ग्रह त्याला म्हटलेलं आहे. राहू केतू यांची गती सिमिलर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तर त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की साधारणतः आपण जर बघितलं तर एका राशीचे 9 भाग होतात. तर 365 अधिक 81 बघितलंय तर 540 दिवस राहू जो आहे तो त्या ठिकाणी एका राशीमध्ये वास्तव्य करतो. तर तसे त्याचे 9 भाग जर केले तर 9 × 7 = 54 होतात. म्हणजे 60 दिवसाला एक वेद होतो. 60 दिवसाचा एक वेद आहे एका राशीतून. आणि राहू हा क्लॉकवाईज चालतो, त्याच्यामुळे त्याची गती जी आहे ती क्लॉकवाईज असल्यामुळे तर त्या ठिकाणी तसेच वेद त्याला अनुसरून आपल्याला वेदकर्ता ग्रह हा राहू आहे. आता ह्यामध्ये राहूने जर वेध घेतला मंगळाला तर तो सतत
मूळच्या पत्रिकेमध्ये असणारा ग्रह जो कोणी असेल तो, मग चंद्र असू शकेल, बुध असू शकेल, गुरु असू शकेल, शनी असू शकेल, तर अशा वेळेला त्या ठिकाणी राहूने वेध घेतला तर त्या राहूच्या पुढे कुठल्याही ग्रहाची कपॅसिटी नाही. म्हणून राहू हा वेधकर्ता ग्रह आहे. तर तो कोणत्या प्रांतातून वेध घेतोय, तर त्याला प्रांताला फार महत्व आहे. कुठल्या स्वरातून घेतोय, कुठल्या व्यंजनातून घेतोय, कोणत्या तिथीला घटना होईल, कोणत्या वारी होईल, आणि त्यावेळेला चंद्राची अवस्था कशी असेल, हा सगळा विचार जो आहे तो केलेला आहे. आता तुमच्यापाशी जे काही विचार असतील, साहित्य असेल, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर अगदी मन मोकळेपणे तिथे तुम्ही विचारू शकता. तुमच्या शंका ज्या आहेत त्याचं निराकरण करणं माझं काम आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे एक तर प्रश्न रिलेटेड सर्वतोभद्र चक्राशी असावा, दुसऱ्या गोष्टीशी नसावा. त्यानंतर नक्षत्रांचा अभ्यास करते वेळी नक्षत्रांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला देईन. तर नक्षत्रांची जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत तर ते काय सांगतील, किंवा जी मंडळी चव्हाण मॅडमकडे नक्षत्राचा अभ्यास केला असेल तर त्यांचं रेकॉर्डिंग असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये माझा काही हस्तक्षेप नाही, म्हणजे मी काही हस्तक्षेप करणार नाही. जे काही ज्ञान आहे तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा भाग असा आहे की याच्यामध्ये ज्या इतरत्र कुंडल्या येतात, तर इतरत्र कुंडल्या म्हणजे कसं आहे की सूर्य सूर्याचं नक्षत्रबिंदू, चंद्राचं नक्षत्रबिंदू हा एक भाग आहे. आणि त्यानंतर जी एक कुंडली येते त्याच्यामध्ये नाडी कुंडलीचा पण समावेश केला आहे. अशा वेगवेगळ्या कुंडल्या ज्या आहेत तर त्याचा विचार केलेला आहे. ताराचक्र हे फार महत्वाचं आहे आणि ताराचक्राचा आरंभच खरं ज्योतिष आहे. म्हणजे जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र अशा तऱ्हेचं 9चं ताराचक्र आहे. तर ज्या वेळेला चंद्रापासून ताराचक्राची सुरुवात होते आणि अशा वेळेला तिथे जे काही कुंडली आहे तर ताराचक्राची एक वेगळी कुंडली बनवली जाते. तर त्या ह्याच्यावरती सुद्धा फलादेश केला जातो. त्यानंतर नाडी आहे, तर ती नाडी सुद्धा त्यामध्ये विचार केलेला आहे. मग तिथे जी नाडी असेल त्या नाडीतून ग्रह प्रवास करतोय का, जन्माच्या वेळेला तो ग्रह कुठल्या नाडीमध्ये होता ज्या वेळेला जन्म केला. जसं आता इथे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी अमृत नाडी आहे. तर अमृत म्हणजे एक चांगली नाडी आहे. मग त्याच्यानंतर नीर नाडी आहे, जलनाडी आहे. जलनाडी म्हणजे साठवलेलं पाणी, याला जल म्हटलेलं आहे. आणि नीर नाडी म्हणजे वाहतं पाणी, याला नीर नाडी म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये तिथे वात नाडी आहे. अशा तऱ्हेच्या ज्या 7 नाड्या आहेत त्या 7 नाड्यांचा उल्लेख तुमच्या पूर्णपणे त्याच्या चार्टमध्ये केलेला आहे. आणि हा जो चार्ट आहे, हे डिझाईन जे आहे ते आम्ही पहिल्यांदा केलं होतं. त्याच्यानंतर लोकांनी इकडे तिकडे ते हालचाल करून नंतर स्वतःचे हे बनवले. तर हरकत नाही, तुम्ही सुद्धा ते करू शकता. तो चार्ट तुम्ही वापरू शकता. हाऊ टू मेक हॉरोस्कोप मध्ये आता पडू नका. आता रेडीमेड तुम्हाला कुंडली मिळते आणि ती कुंडली तुम्हाला पूर्णपणे कसं वाचन करावं हे आपल्याला शिकायचं आहे. कळलं का? म्हणजे अशा तऱ्हेने त्या ठिकाणी तुम्हाला सूर्याचं नक्षत्रबिंदू हे सूर्यापासून असणारे ग्रह, जसं की त्याची काही नावं आहेत टिपिकल, जसं विद्युन्मुख म्हणून आहे. मग अशा वेळेला कर्म नावाचा बिंदू आहे. असे बरेचसे बिंदू जे आहेत ते बिंदू कसे येतात, कोणत्या कुंडलीमध्ये येतात, आणि सर्व कुंडल्या बनवताना आपलं जे काही लग्न असेल तर ते सुद्धा कुठल्या नक्षत्रामधलं असेल याचा सुद्धा विचार केला जातो. तर लग्न बिंदू आणि त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे तो नशीब आहे. तर ते नशीब कसं काढलं जातं, तर स्पष्ट चंद्र, स्पष्ट लग्न, अधिक स्पष्ट चंद्र, वजा स्पष्ट रवी, आणि जे काही तिथे उत्तर येईल तर ती त्याची रास आणि त्याचे अंश आणि कला, त्याच्यावरून नशीब नावाचा जो बिंदू आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आपण विचार करतो. मी जरा कुंडली लावतो, मग तुम्हाला त्याच्याबद्दलचा अंदाज येईल. तर तुम्हाला म्हणजे लगेच लक्षात येईल की ती कुंडली कशा तऱ्हेने वाचावी. मग आता इथे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्यावेळेला खरोखर कुठला आपल्याला दाखला घेतला पाहिजे. आता ही कुंडली जी आहे तर ह्या कुंडलीमध्ये तुम्ही पाहिलं, दिसते का तुम्हाला कुंडली? बघा इथे दिसते. होय सर, दिसते हो दिसते. सर, दिसते.
पूर्ण दिसते का? हो दिसते. होय होय. हा, बर. आता जो पूर्ण जी दिसते कुंडली, मग त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आता हा चार्ट वेगळा आहे आणि मी तुम्हाला जी कलर कुंडली पाठवली होती तो चार्ट वेगळा आहे, कळलं का? तर ते त्याच्यामध्ये कॉपीराईटचा चेंज केलेला आहे. दुसरा भाग आहे की धारकांश कुंडलीचा एक विश्लेषण तुम्हाला सांगतो. धारकांश कुंडली म्हणजे काय? तर जन्माला येते वेळी आपण आपल्या अंगावरती कोणती नक्षत्र, कोणते ग्रह हे कोणत्या अंगावरती आहेत तर त्याच्यावरती त्याला धारक म्हटलेलं आहे आणि तो धारकांश आहे. धारकांश कुंडली त्याचं वाचण्याचं जे काही भाग आहे तो सुद्धा आपण शिकणार आहोत. त्यानंतर असे काही बिंदू आहेत ते फार विशेष आहेत की त्या याच्यामध्ये उल्का आहे, तो आभास आहे, कंप आहे, मग ते सूर्याचं नक्षत्र बिंदूतले सन्निपाद आहे म्हणजे एखादी घटना वारंवार होणे. विद्युन्मुख म्हणजे दृष्टी समोरचं फळ आहे. त्यानंतर शूल नावाचा बिंदू अतिशय वाईट आहे. त्याच्यानंतर निर्धात म्हणजे निश्चय आहे. कंप म्हणजे हादरे जीवनामध्ये कुठल्या बाबतीमध्ये होतील. यदा कदाचित शूल असेल तर आंतरिक दुःख कुठल्या ह्याच्यातलं असेल असा विचार केला. मग चंद्राचं नक्षत्र बिंदूमध्ये विनाश आहे का, कर्म आहे का, संघटित आहे का, हे जेव्हा जेव्हा तुम्हाला हे येईल तर त्यावेळेला नाडी सुद्धा जी आहे ती नाडी कशी आहे तर दहन नाडी आहे, कळलं का? त्या 7ही नाड्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या तिथे सांगितलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये चंड नाडी आहे, वात नाडी आहे, दहन नाडी आहे, सौम्य नाडी आहे. सौम्य म्हणजे हळू, चांगली. नीर म्हणजे वाहतं पाणी, जल म्हणजे जमवलेलं पाणी, अमृत म्हणजे त्या ठिकाणी इज अ नेक्टर, कळलं का? अमृत इज अमृत. मग अशा काही नक्षत्रांना ज्या नाड्या दिलेल्या आहेत तर त्या नाड्यांचा विचार केलेला आहे. जिथे चंडनाडी भरणीला समाप्त झाली तिथे कृत्तिकेला आरंभ चंद्रनाडी होते. मला वाटतं चार्ट तुमच्याकडे असेलच, असं काही मला वाटत नाही की नसेल. आहे का सगळ्यांच्या हातामध्ये चार्ट? आहे सर, हो सर. पण हो पाठवा सर, पाठवतो. आहे आहे. हो सर. हो आहे ना? हो बर आहे. हो हो सर. हो सर आहे. बर. आता म्हणून मी सांगितलं होतं की चार्ट तुम्ही व्यवस्थित हे करून ठेवा. बरं, आता आणखी तुम्हाला काही समजलं नसेल किंवा इतर चिकित्सा काय असेल तर विचारा, जिज्ञासा असेल तर विचारा, काय हरकत. नमस्कार आहेत का? सर. एक नमस्ते. विचारू. विचारा. आता जसं आपण म्हणालो आता की उत्तर ईशान्येला कृत्तिका नक्षत्राने सुरुवात होते. हं? तर उत्तर कृत्तिका रोहिणी तर मग तिथे कृत्तिकेला नेहमीच कायमस्वरूपी चंड नाडी येणार का? म्हणजे हो, त्या नाड्यांचा पण सिक्वेन्स तसाच आहे का? चंड, तसाच आहे. वात, दहन, सौम्य. येस येस येस. त्याच्यामध्ये बदल होणार नाही आणि नाडी कुंडली ही जी आहे ही मॅडम सेपरेट बनवली जाते आणि सेपरेट वाचली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला नाडी कुंडली वाचण्याचं तंत्र हे वेगळं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला सर्वतोपरी चक्राचं अख्खा चार्ट तुम्ही जेव्हा बनवाल तर त्यावेळेला तुम्हाला नाडी कुंडलीचा जर शोध घ्यायचा असेल तर तुम्ही नाडी कुंडली स्वतंत्र वाचू शकता, कळलं की नाही? मग हो तिथे सूर्याचं नक्षत्र बिंदू, आता जर समजा एखाद्या वेळेला सूर्याचं नक्षत्र बिंदूचा आपल्याला फलादेश द्यायचा असेल तर काही वेळेला जसं की कंप म्हणजे हादरा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असा काही हादरा होतो की जेणेकरून त्याला त्या बाबतीमध्ये भोग भोगावा लागतो. आता इथे एका पत्रिकेमध्ये समजा कंपना जो बिंदू आहे तो बिंदू धनस्थानामध्ये आलेला आहे. तर कंप हा बिंदू जर धनस्थानामध्ये आलेला असेल तो सूर्यापासून कितवा आहे त्याच्यावरती ते कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगणार आहे, कळलं का? मग आता हो अशा वेळेला त्या ठिकाणी एखादी घटना, एखादा हादरा कंपनाडीमध्ये होईल तर त्यावेळेला तिथे असणारं नक्षत्र यदा कदाचित वेदकर्ता ग्रह एका ग्रहाला जर वेध लागत असेल तर त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये होतो. तसंच समजा हे या पत्रिकेमध्ये आपण जी पत्रिका वाचणार आहोत तर त्याच्यामध्ये अष्टम स्थानामध्ये आपण बघितलं तर शूल नावाचा बिंदू आहे. मग शूल म्हणजे काय तर शूल म्हणजे आंतरिक दुःख. मग कुठल्या कोणाला तरी कोणाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आंतरिक दुःख हे निश्चितच असतं. मग अशा ह्या आंतरिक दुःखावरती ते कोणत्या स्वरूपाचं असेल हे आपल्याला शोधायचं आहे आणि तो धक्का जातकाला केव्हा होईल, कोणत्या वयात होईल, याच्यामध्ये जे वय आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं ते जन्मसंपत विपत वरती
त्याचं वयमान काढलं जातं आणि वयाचा जो भाग आहे तो त्याचा विचार केला जातो. म्हणजेच काय की अशा वेळेला तुम्हाला जातक आपल्याकडे आल्यानंतर किंवा सर्वतोभद्र चक्राची कुंडली तुम्ही जर वाचणार असाल तर त्यावेळेला वयाचा संदर्भ घेऊन जो जातक, मी नेहमी वयाचा उल्लेख करतो की त्याच्याशिवाय ती घटना जी होणार असेल त्याला जातकाचं वय हे फार महत्वाचं आहे. मग यदा कदाचित आपण जर असं बघितलं तर आपण चतुर्थ स्थान घेतलं तर चतुर्थ स्थानामध्ये एखादा ग्रह आहे, मग तो लाभदायक पण होऊ शकतो, हानिकारक पण होऊ शकतो. आता हानिकारक ग्रह समजा काही झाला तर चतुर्थ स्थान हे जे आहे ते आपल्याला पहिल्यापासून प्राथमिक मध्ये असं सांगितलेलं आहे आणि निधींमध्ये पण आहे आणि पराशरीमध्ये सुद्धा आहे की त्या ह्याच्यामध्ये चतुर्थाचा जो काही कारक ग्रह आहे तो चंद्र आहे आणि त्या ठिकाणी गुरु हा जो आहे तो पोषक ग्रह आहे, म्हणजे त्या ठिकाणी गुरु सुद्धा चांगला प्रतिसाद देतो. मग अशा वेळेला जर गुरुला वेध लागला असेल राहूचा तर दरवेळेला तिथे त्या ठिकाणी कुठली घटना होऊ शकेल. आता राहूचा वेध लागेल त्यावेळेला 18 वर्षाचं एक राऊंड आहे. तर तुम्हाला उजवा वेध लावलाय का, डावा वेध लावलाय का सन्मुख वेध लावलाय का, सन्मुख त्याला म्हटलेलं आहे. तर सन्मुख वेध असेल तर त्यावेळेला तो वेध जो आहे तो 60 दिवसाचा असेल, म्हणजे 2 महिन्याचा असेल. आता डावा वेध कसा पकडायचा आणि उजवा वेध कसा पकडायचा, तर भरणी नक्षत्राचा जो तुमच्याकडे चार्ट आहे तर भरणी नक्षत्राच्या अगोदर अश्विनी नक्षत्र आहे. तर अश्विनी नक्षत्राच्या अगोदर तुम्ही बघितलं तर रेवती नक्षत्र आहे. मग रेवती नक्षत्राचा जो काही डावा वेध आहे तो मृगशीर्ष नक्षत्राला जातो. अश्विनीचा जो आहे तो रोहिणीला येतो आणि भरणीचा जो आहे तो त्या ठिकाणी कृत्तिकेला येतो. मग तशाच प्रकारे जर तुम्ही बघितलं तर उजवा वेध जो आहे तो कृत्तिकेतून तुम्हाला भरणीकडे जातो, रोहिणीतून तो अश्विनीकडे जातो आणि मृगशीर्ष कडून तो रेवतीकडे जातो. मग अशाच वेळेला तुम्हाला पुष्य नक्षत्राचा वेध पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे, त्याच्यानंतर आश्लेषा नक्षत्र आहे. आश्लेषाचा जो वेध आहे तो मघा नक्षत्राला जातो. मग पुष्यचा जो आहे तो पूर्वा फाल्गुनी जातो. त्याच्या अगोदरचं जे पुनर्वसू नक्षत्र आहे त्याचा उत्तरेला वेध जातो. मग तसंच जर तुम्ही खाली आलात तर विशाखा नक्षत्राचा वेध जो आहे तो अनुराधा जातो. मग विशाखाचं अगोदरचं जे नक्षत्र आहे स्वाती, तर त्याचा जो वेध आहे तो त्या ठिकाणी ज्येष्ठाला जातो आणि त्याच्यानंतर येणारं मूळ नक्षत्र आहे तर ते चित्राला जातं. म्हणजे अशा तऱ्हेचा जो वेध आहे तो तुमचा पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्हाला ते तिथे दिलेलं पण आहे आणि तो चार्ट पाठवणार आहे. अजूनपर्यंत मी चार्ट का पाठवला नाही कारण सगळेच जण उपस्थित राहतील का नाही राहतील तर त्याच्याबद्दल थोडासा संशय असतो, म्हणून त्या ठिकाणी मी चार्ट पाठवला नाही. आता मला जवळपास एक साधारणतः 1200-1500 लोक आहेत, त्यांना सगळ्यांना चार्ट पाठवावा लागेल किंवा तुम्ही जर पर्सनली हे केलं त्याच्यामध्ये कसं आहे की व्हॉट्सअपला भरपूर लोड येतो, म्हणून काही वेळेला एक एक करूनच पाठवावं लागतं. एका वेळेला जात नाही कारण माझ्याकडे साधारण 21,000 नंबर आहेत एका फोनमध्ये आणि टोटल व्हॉट्सअपचे 53,000 नंबर आहेत. एवढ्याला पाठवलं तर व्हॉट्सअप काय फोन पण हँग होऊन जातो. हँग म्हणून होईल सर, हो बरोबर. हा म्हणून तिथे थोडं थोडं पाठवावं लागतं, पण पाठवणार नक्की. त्याच्यामध्ये नोट्स आहेत, तुम्हाला पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही. सगळ्या तऱ्हेच्या नोट्स आहेत. आपल्याला फलित कसं करावं, वेध कसे घ्यावे, कुठला वेध कुठल्या ग्रहाला लागेल, कुठल्या नक्षत्राला. इथे वेधशास्त्र जे आहे हे पूर्णपणे नक्षत्राचे नक्षत्र आहे, त्याची गती काय असेल तर त्यावेळेला तो तिथे किती वेळ थांबणार असेल. जसं सूर्याची गती ही एकच प्रकारे असते तर मंगळाच्या मध्ये फरक होतो, बुधाच्या गतीमध्ये फरक होतो. बुध आणि शुक्र यांचे जे वेध आहेत ह्याच्यामध्ये ऍव्हरेज कधी कधी 1 दिवसाचा 2 दिवसाचा असा तफावत येतो. मग तो वक्री आहे का मार्गी आहे का, अशा तऱ्हेचं जे पूर्णपणे तपशील आहे तो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्याच्यामध्ये काही हे करायचं नाही. कळलं? हो सर. सर धन्यवाद. हो धन्यवाद. बरं, आणखी कोणाला काही कळलं नसेल तर आता कसं आहे की काही वेळेला जी मंडळी आहेत तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना काही अडचण असेल तर विचारा, नो प्रॉब्लेम. बोला. सर मी विचारू? हा बोला. हा, गुरु स्वराशीमध्ये लग्नामध्ये आहे आणि ताराचक्रात तो विपद मध्ये आहे आणि नेपच्यून तिथे आहे तर तो संपत मध्ये आहे. तर मग संपद आणि विपद मध्ये असलेल्या 2 ग्रहांचं फलित कसं करायचं? आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपण फक्त 9 ग्रह घेणार आहोत. पहिल्यांदा अच्छा. याच्यामध्ये तुम्हाला मुभा आहे
की तुम्हाला फक्त ताराचक्रच वाचायचं आहे का? तर हो, ताराचक्र पहिले तुम्ही ताराचक्रच वाचायचं. नाही, नाही, तसं नाही. हा हा. तुम्ही ताराचक्रावरूनच फक्त फलादेश देणार आहात का? हा एक भाग हो. आहे. याच्यामध्ये अच्छा. सर्वतोभद्र चक्रामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे. आता ऑप्शन असा आहे की तुम्हाला सर्वतोभद्र चक्र पूर्ण वाचायचं असेल, मग त्या सूर्याचं नक्षत्रबिंदू, चंद्राचं नक्षत्रबिंदू, धारकांश कुंडली, त्याच्यानंतर नाडी कुंडली याचा समावेश आहे. पण धारकांश कुंडली जी आहे ही ताराचक्राप्रमाणेच बनते. कळलं हो का? हो. मग आता तुम्ही जो प्रश्न विचारताय की गुरु हा विपत मध्ये आहे असं हम्म. तुमचं म्हणणं आहे. मग हो विपत मध्ये जर ग्रह असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा विपत मध्ये ग्रह असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी विपत म्हणजे काय, तर त्या ठिकाणी अडचण येणे, हो कष्ट येणे, आपत्ती येणे. विपत म्हणजे त्या भागात. हो. तर जन्म म्हणजे चंद्र आहे, त्याच्यावरून ताराचक्राची निर्मिती झालेली आहे. हो. नंतर जन्मानंतर येतो संपत. आता संपत. संपत जे आहे तर संपत म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एक मिनिट जरा कोणतरी येत, महेश कुलकर्णी. हा, सॉरी, एक मिनिट. हा, तर मग त्या ठिकाणी समजा आपण जर बघितलं तर चंद्रापासून जन्म आला, मग संपत आलं, मग विपत आलं, कळलं का, क्षेम आलं, हम्म. प्रत्यरी आलं. प्रत्यरी म्हणजे त्या ठिकाणी प्रतिकार करावा लागणे. हम्म. साधक म्हणजे एखादी गोष्ट साध्य होणे किंवा आपल्याला सपोर्टिंग मिळणं. वध म्हणजे मृत्यू किंवा मृत्यूदायक कष्ट येणे असा भाग आहे. मित्र हा जो आहे तो फ्रेंड्स म्हणजे गुड. अधिमित्र परम मित्र म्हणजे व्हेरी गुड फ्रेंड्स. मग अशा हम्म. तऱ्हेचं त्याचं जे समांतर विश्लेषण केलेलं आहे. कळलं का? पण ते ग्रह जे आहेत, ताराचक्र हे स्पेशली तुम्हाला गोचरीवरती जास्ती त्याचा भर दिला पाहिजे. आणि जसे तारे, आपण जेव्हा लग्न जमवताना ताऱ्यांचा विचार करतो तर त्यावेळेला आपल्या नक्षत्रापासून 3, 5, 7 हे जर नक्षत्र आपल्या जोडीदाराचं असेल किंवा आपल्या पार्टनरचं असेल किंवा आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीचं असेल तर त्याच्यापासून आपल्याला हानी पोहोचण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली हम्म. जाते. असा भाग जो ताराचक्रामध्ये त्याचा विचार केलेला आहे. कळलं? नेपच्यून आणि हर्षल बद्दल मी तुम्हाला सांगून ठेवतो. हर्षलाचं जे काही प्रवास आहे तर तो 7 वर्षाचा आहे, नेपच्यूनचा 13 वर्षाचा आहे. तर अशा वेळेला तो 13 वर्षाचा एक वर्षाचा जर वेध घेतला, 1 वर्ष 2 महिन्याचा, तर त्याला इट विल टेक लॉंग टाइम. त्याचा फलादेश तिथे सुचवलेला नाही. जर कोणी सांगितलं असेल तुम्हाला की नेपच्यूनचा फलादेश त्याच्यामध्ये सर्वतोभद्र चक्रामध्ये घेतात, तर कधीही त्याच्यामध्ये उल्लेख आलेला नाही. आणि जर उल्लेख केला असेल तर त्यांचं स्वतःचं मत असेल, ते माझं मत नाहीये. कळलं? म्हणजे फक्त गुरुचाच हे करायचं, म्हणजे गुरु विपद मध्ये आहे आता, तर त्या दृष्टीनेच फक्त गुरुचा विचार करायचा आपण. हा, नेपच्यूनचा तुम्ही नेपच्यून हर्षल विचार हा. प्लुटो, नेपच्यून हर्षल प्लुटो याचा विचार करायचा नाही. हम्म. कळलं? सर्वतोभद्र हो. चक्रामध्ये तुम्हाला नेपच्यून हर्षल प्लुटोचा विचार करायचा नाही. मुख्य जो गाभा आहे मॅडम, तो ऐका, जो मधला पोर्शन दाखवलेला आहे हा. तो मधला पोर्शन हे आपल्या आकाशाचा आहे. हम्म. आकाशामध्ये जी सर्व नक्षत्र आहेत त्याचा देखावा आहे, तो प्लान आहे, म्हणजे तिथे ड्रॉइंग आहे ते. हम्म. त्यानंतर तिथे जे काही स्वर आणि व्यंजन आहेत तर ती स्वर आणि व्यंजन जी आहेत तर त्याच्यामध्ये अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ आणि खाली रू रू असं हे जे आलेलं आहे, तर त्या हो. ठिकाणी ते जे स्वर आहेत, मग त्या स्वरामध्ये व्यंजन कुठलं आहे. मग जर समजा आरुद्रा नक्षत्र जे आहे तर आरुद्रा नक्षत्राचं ज क आणि छ हे जे नाव येतं, किंवा हस्त नक्षत्र जे आहे ते प ठ असं नाव येतं. धनुराशीमध्ये हम्म. फ नाव येतं, फ ध ध ध म्हणजे धनराज. काय समजलंय? आणि उत्तर दिशेला जे कुंभ राशी आणि मीन राशी आहे त्याच्यामध्ये द च अशी नावं येतात आणि खाली ग स येतं. त्याच्यामध्ये पूर्ण 12 कडी आपली पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. मग जसं की आपण नामकरण हे करतो त्यावेळेला नाव ठेवताना ते जे नाव आहे तर ते नाव सुद्धा आपलं कशामध्ये आहे त्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. कळलं का? हो सर, हे आलं लक्षात. तुम्हाला
विद्या कुलकर्णी मॅडम, तुम्हाला दिसतंय का हे समोर आलेलं? काय सर? हो, दिसतंय, पण बेसिकली कुणाला घ्यायचं म्हणून मी नाही घेतलं सर. नाही नाही, घ्यायचंच नाही, खोडून टाका लगेच. तुम्हाला नाही घ्यायचंच नाही, मी नाही. कुणालाच घेतलं नाही सर. नाही नाही, आता हे रिमूव्ह करून टाका. ओके, रिमूव्ह करते त्यांनी सर. रिमूव्ह. येस 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 सर. त्यांना घ्यावं लागेल आणि मग नाही नाही, एक घ्यायचंच नाही आता. ओके, लॉकच रिमूव्ह केली आहे. करता येते सर. ओके, थांबा मी एक दोन्ही मिनिट. रिमूव्ह करते सर. रिमूव्ह करते सर. सर नमस्कार, मैं मनीष जायसवाल बोल रहा हूँ। मैंने 7:30 बजे एंट्री लेने की कोशिश की थी, लेकिन आपने लॉक करके रखा हुआ था, इसलिए मैंने हाँ लेट में ज्वाइनिंग की। हाँ मैं गाड़ी ड्राइव कर रहा था तब। मैंने एग्जैक्ट 7:30 बजे एंट्री लेने की कोशिश की थी। सर आपने हाँ। आईडी लॉक करके रखी हुई थी, अब बताइए मेरा क्या दोष है? नहीं नहीं, फिर अभी आइडिया कहाँ खोला है? हा अभी सर, अभी तो दोन जे मैंने होते आईडी, ते रिमूव्ह झाले. मैंने तो उसी आईडी से एंट्री ली ना सर। अभी मैं सिर्फ चेक कर रहा था कि भाई एंट्री शुरू की क्या सर ने। अभी आप आए तो मुझे कोई तकलीफ नहीं है, समझ गए आप? सर मैं तो बिफोर टाइम ही ज्वाइन करता हूँ हमेशा, आपको तो पता अभी है। अभी क्या करूं साहब, बताइए अभी। नहीं, आप मैं आपको रिमूव करना तो कर सकते हैं, कोई दिक्कत नहीं है। मैं मैं बुरा नहीं रिमूव मानूंगा। मैं रिमूव के लिए बोल नहीं रहा हूँ। मैं, मेरी बात आप समझो। मैं रिमूव की व्याख्या नहीं कर रहा जी हूँ। मैं बोल रहा हूँ कि मुझे नहीं दिखाई दिया कि आप आ रहे हैं, तो भी ग्रुप फुल हो गया तो मैं क्या करूं? ऐसा है ना? जी 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 सर, जी सर। आप आए हैं तो मैंने आपको लिया। अभी आप पहले से है ना? जी सर, जी सर। आप बहुत यहाँ बहुत पर अभी, धन्यवाद सर। नहीं नहीं, आप अभी आए हैं तो स्टार्टिंग से आए हैं ना? जी सर, जी सर। तो मैंने कहा, कब कहा आपको रिमूव करने के लिए? मुझे आई लगा, नेवर मैंने से। अभी एंट्री दी ना एक्चुअली, अभी अभी लिंक से मैंने अभी ज्वाइन किया तुरंत, मतलब 5 मिनट भी नहीं हुआ। तो फिर आप युवा सेन में 7:30 बजे, तो अभी ये बाय बाय मिस्टेक हो शायद, अभी कोई निकल गया होगा, इसके लिए आपको जगह मिला, समझ हो गए? सकता है, हो सकता ठीक। है। जी 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 हाँ, जी सर। किसी का नेट वीक हो गया होगा, वो बाहर निकल गया होगा। ठीक है, जी कैमरा जी बंद जी कर दीजिए। जी सर, थैंक कैमरा यू। कैमरा बंद कर दीजिए। हाँ, बरं मग सर, आता ते अशा, दोन होते त्यांना रिमूव्ह केले हा सर. हा आता नाही, रिमूव्ह म्हणजे तो जो समोर हं. पट्टा येतो ना, हो तो हो, ते हानिकारक आहे. डिस्टर्बिंग होतं. हा, येस, आय हा आय अंडरस्टँड. ओके. हा, तर मग आता त्या ठिकाणी आपल्याला वेद कर्ता ग्रह, वेद कुठला आहे, कसा आहे, तर त्याचा उजवा वेद आहे का डावा वेद आहे, तर फलित त्याचं कसं असेल, हे सगळं आपल्याला शिकायचंय. आता त्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत जी काही मी इत्यंभूत माहिती दिली, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, मग आपण पुढचा प्रवास सुरू करू. बोला. सर मी विचारू? हम्म. नमस्कार सर. हे नमस्ते आपण आता नमस्ते. नाडी वगैरे आपण हे आता बघितलं ना इथं, जल, अमृत, नीर, सौम्य, दहन, वात आणि चंड. तर मग हे शरीराशी संबंधित पण येतं का? म्हणजे तुमची शरीर प्रकृती काय असेल नाडीवरून, का नाही त्याच्याशी नाही, नाही संबंधित तो? असं नाही, सांगतो मी तुम्हाला. हा चांगला प्रश्न आहे. असं आहे मॅडम, की चंडनाडी आहे हा. आणि वेद कर्ता ग्रह जर चंडनाडीतून वेद घेत असेल, हं. तर त्यावेळेला तर चंड म्हणजे 11 विकराळ, बरोबर. अशा माध्यमातून जर समजा तो वेध घेत असेल, तर त्या नाडी आणि पर्टिक्युलर ते नक्षत्र, अशा तिथून वेध घेणारा ग्रह हा कोणत्या दिशेतून घेणार आहे. आणि हं. चंडनाडी ही सर्व दिशेला येते, पूर्व, हो. पश्चिम, उत्तर, दक्षिणेला. मग तिथून जर तो वेध घेणार असेल, तर त्यावेळेला त्या जातकाचा जो ग्रहाचा इफेक्ट, ग्रह कोण आहे, हं. तर हा जेव्हा विचार करायचा असेल आपल्याला, तर चंडनाडीमध्ये कोणते ग्रह आलेले आहेत, हा पहिला फलादेश द्यायचा. चंडनाडीची नाडी कुंडली एक वेगळी बनवली जाते आणि ती तयार आहे त्याच्यामध्ये, हं. कळलं का? पण हं. वेद करता जर ग्रह चंडनाडीतून वेध घेत असेल, त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या घडामोडी होतील याचा विचार करते वेळी जर तो पापग्रह असेल, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात बऱ्याच अडचणी आणि त्या ठिकाणी कष्टमय जीवन जाण्याची शक्यता पर्टिक्युलर त्या स्लॉटमध्ये. दुसरी गोष्ट की नाडी ही नक्षत्राला लागते, म्हणजे हो. संपूर्ण 4 चरण जे आहेत ते नाडीमध्ये येतात. हं. आता त्या ह्याच्यामध्ये जर समजा चंद्रनाडीतून सूर्य जाणार असेल, तर त्या सूर्याला एक नक्षत्र जायला
13 दिवस 20 तास लागतात. कळलं का? हं, आता हं, ते 13 दिवस 20 तास जे आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये साधारणतः तिथे जातकाच्या जीवनात हं, कशा घडामोडी होतील, त्याच्यामध्ये एखादा ग्रह त्या ठिकाणी त्याला आढळला तर तो वेदकर्ता ग्रह म्हणून तयार होतो. कोण? तर सूर्य. जो भ्रमण आहे, गोचर, ज्याला आपण हं, ट्रान्झिट म्हणतो, तो जर तिथून वेध घेत असेल तर त्याला वेदकर्ता ग्रह म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. हं. पण जर समजा त्याच्यासमोर कुठलाही ग्रह येत नसेल तर त्या प्रवासाला नाडीचा दोष नाही. पण जन्माच्या वेळेला जर समजा एखादा ग्रह अमुक एका नाडीमध्ये आहे, उदाहरणार्थ की अमृत नाडी ही आश्लेषा आहे आणि हं. मघा नक्षत्र आहे. बघा. मग आता अशा वेळेला तुम्हाला धनिष्ठा नक्षत्र जे आहे तर हं, ते आणि श्रवण नक्षत्र अमृत नाडीमध्ये येतं. मग त्या हो. अमृत नाडीमध्ये जर एखादा ग्रह असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला चांगलं फळ मिळेल. मग जलनाडी, नीरनाडी आणि अमृत नाडी याच्यामध्ये हं, कोणतेही ग्रह असतील तर त्याचा प्रतिसाद अकॉर्डिंग टू नाडी कुंडली जेव्हा त्याचा फलादेश आपण करणार आहोत हं. तर त्याला आपण तो विचार करायचा आहे. कळलं? म्हणजे अमुक अच्छा. एका नाडीमध्ये तो ग्रह आहे, पण ती सेपरेट कुंडली वाचावी लागेल. ओके. कळलं? ओके. दुसरा ओके. भाग असा आहे की जर समजा आपल्याला एखादी कुंडली वाचताना सूर्याचं नक्षत्र बिंदूची कुंडली वाचते वेळी आपल्याकडे जातक आला तर हं, आपल्याला माहिती हवंय की जातक आता जो त्रासात आलेला आहे तर त्याचा जो बिंदू हा त्या वर्षी हं. ऍक्टिव्ह झालेला आहे का? तर प्रत्येक माणसाची दुःख ही पर्टिक्युलर वयामध्ये येतात आणि त्यावेळेला एखादं चांगलं पण होतं आणि कदाचित एखादं वाईट पण गोष्ट होते. मग आता त्या ठिकाणी जर समजा चांगलं होणार असेल तर चांगला बिंदू असेल तर चंद्राचा नक्षत्र बिंदू आहे का, सूर्याचा नक्षत्र बिंदू आहे का, कंप हं. नावाचा बिंदू आहे का, शूल नावाचा बिंदू आहे का, तर अशा तऱ्हेचे जे काही वाईट बिंदू आहेत तर त्या बिंदूवरती जातकाच्या जीवनामध्ये एखादं दुःख निर्माण होतं. हे सेपरेटली सूर्याचं नक्षत्र बिंदू हां. आणि त्या सूर्याचं नक्षत्र बिंदूमध्ये विद्युन्मुख नावाचा बिंदू आहे. तर हो. विद्युन्मुख बिंदू जो आहे तो त्या ठिकाणी म्हणजे विद्युन म्हणजे नेत्राला म्हटलेलं आहे, नेत्र, हं, आणि मुख म्हणजे समोर. हं. तर विद्युन्मुख, दृष्टी समोरचं फळ, असा त्याचा उल्लेख केलेला आहे. कळलं का? अच्छा. म्हणजे त्याचा विचार करताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या दृष्टीसमोरचं चांगलं किंवा वाईट हे हां. फळ तुम्हाला जेव्हा मिळणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये ही बरी वाईट होईल का, तर ती आपल्याला ठरवताना आपल्याला पत्रिकेचा आधार घेणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा. ओके. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही ज्या वेगवेगळ्या कुंडल्या वाचाल तर चंद्राचं नक्षत्र बिंदूची कुंडली वेगळी आहे, हं, अधान ती कुंडली वेगळी आहे. नशीबाला वेध लागू शकतो. नशीब कोणत्या सेक्टरमध्ये आहे, कोणत्या नक्षत्रामध्ये आहे, त्याची व्याप्ती किती आहे, तर त्या नशिबाला जर एखादा पापग्रहाने वेध लागला तर यदा कदाचित आपल्या नशिबामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा तऱ्हेचा फलादेश जो आहे तो आपल्याला करावा लागतो. आता प्रत्येकाचं नशीब हे भिन्न भिन्न असतं. तर नशीब कुठल्या नक्षत्रामध्ये आहे, कोणत्या राशीत आहे, आपलं लग्न कोणतं आहे, त्या नशिबाचं स्थान कोणतं आहे, तो कोणत्या नक्षत्राशी संबंधित आहे, हा सगळा सर्वतोभद्र चक्रामध्ये आपल्याला फलादेश देण्याची क्रिया करावी लागते. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. कळलं? हो. बरं, आता आपण जसे स्पष्ट ग्रह घेतो तसे स्पष्ट ग्रह आपल्याला काढायचे असतात, त्याची निवड करायची असते. स्पष्ट ग्रह घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपली जी पारंपरिक जी कुंडली आहे ती बनवल्याशिवाय आपण कुठेही पुढे सरकू शकत नाही. स्पष्ट ग्रह, स्पष्ट लग्न, स्पष्ट लग्नावरून आपला स्पष्ट नवमांश कळतो आणि तो नवमांश हा कोणता असेल तर त्याचं वर्णन आपल्याला सांगता आलं पाहिजे. जसं आपला गेल्या वेळेचा क्लास झाला होता. आणि जर समजा एखाद्या वेळेला भोग्यांशामधलं लग्न असेल, हं, तस्करांश मधलं असेल, पापांशामधलं असेल,
विचक्षणांशामधलं असेल तर तसे तसे लग्नबिंदू कुठला असेल मग तसा फलादेश जातकाला आपल्याला देता आला पाहिजे की पहिल्यांदा लग्नबिंदू हा एक जो बिंदू आहे तो नवमाशामध्ये किती अंशाला आलेला आहे, कोणत्या राशीत आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला त्याचा फलादेश करतेवेळी तो आधार घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का येतो मी, थांबा जरा 2 मिनिटं. कारण का की त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा बिंदूचा फलादेश द्यायचा असतो, जो जन्मबिंदू लग्नबिंदू, आता मला सांगा मॅडम, एखादं राशी तुम्ही मला एखादी सांगा की त्याच्यावरती आपल्याला तो बिंदू कुठे सापडेल, हा आपण विचार करायचा आहे. आता माझीच सांगते, मीन रास. नाही, मीन राशीमध्ये किती अंश असतात? मीन रास, एक मिनिट, माझ्याकडे काढलेले आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त हरकत रासच पाहिजे का तुम्हाला? नाही. आपल्याला लग्नबिंदू काढायचा आहे, आपल्याला राजबिंदूचा नाही. रास नाही, राजबिंदू लग्न कुठे चंद्र नाही, लग्नबिंदू. म्हणजे लग्न कुंडली लग्न पाहिजे तुम्हाला. नाही, 1 मिनिट थांबा, मी पहिला स्पष्ट करतो. लग्नबिंदू का काढावा, त्याच्याशिवाय आपल्याला नवमांश बनवता येणार नाही. नवमांशामध्ये जसं की तुमचं ऋषभ लग्न आहे, हा, बरोबर आहे की नाही, ते किती अंशाचं आहे तर ते अंश आपल्याला माहिती हवेत. अच्छा अच्छा अच्छा, वृषभ लग्न, वृषभ लग्नच आहे. हा, मग किती मीन अंशाचा रास, आहे? एकच मिनिट. मग ठीक आहे. हा, आणखी कोण विचार? तांबे ठेवलेलं मॅडम. 26 होतं. अंश घेतलं तर? हा, वृषभ लग्न 26 अंश 21 कला घेतलं तर? 26 अंश 21 कला. मग आता तिथे नक्षत्र समाप्ती ही माहिती हवी आपल्याला. तर ऋषभ लग्न हे जे आहे हे कुठून सुरू होतं, तर कृत्तिका नक्षत्रामधून त्याचा आरंभ होतो. 10 अंशाला रोहिणी लागतं आणि त्याच्यामध्ये 20 अंश 23 अंश 20 कलेला रोहिणीची समाप्ती आहे. आणि तुम्ही सांगितलं किती अंश सांगितले? 26 अंश 21 कला. 26 अंशाला तुम्हाला जायला लागेल मृगशीर्ष नक्षत्राकडे. मृगशीर्ष नक्षत्र 23 अंश 20 कलेला पहिलं चरण लागतं. दुसरं 23 20 ते 26 40. 26 40 मग 23 20 ते 26 40, 24 40 ते 30. मग ते लग्न बिंदू जे आहे ते तुमचं 21 अंशाचं आहे का? किती 26 अंशाचं? अंश 21 कला सर. 26 अंश 21 कला. तर त्या ठिकाणी तुम्हाला जो सूक्ष्मांश आहे तो बदलतो. म्हणजे तुम्ही जर वृषभ राशीला गेला तर तुमचा जो नवमांश आहे तो कन्या येतो. कळलं का? बरोबर. हो आलं लक्षात? हो सर. बरं, हे कोण बोलतंय आता? तांबे. हा सर, बोलू? हा, बोला. नमस्कार सर. मला असं विचारायचं होतं की एकाच वेळी एक शुभग्रह आणि एक पापग्रह असे सुद्धा वेध लागू शकतात ना? हो, वेद आकाशामध्ये 4 5 ग्रहांचे एकाच वेळेला लागू शकतात, नाही लागू शकत असं नाही. जशी ग्रहांची गोचरीची रचना असेल. आता एक लक्षात घ्या की वेद करता ग्रह हा नेहमी गोचरीचा असतो, बरोबर. म्हणजे ट्रान्झिस्ट मध्येच असतो. मग जर समजा चंद्राने वेध लावलेला आहे, सूर्याने वेध लावलेला आहे, आता गुरु मिथुन राशीमध्ये आहे तर गुरु पण वेध लावू शकतो, पण ती दिशा कोणती आहे, तो ग्रह कोणता आहे, तर पर्टिक्युलर जर आपण सगळे ग्रह बघितले तर 9 ग्रह आहेत. 9 ग्रहामध्ये राहू केतूला जर एखादा ग्रह वेध लावत असेल, राहू आणि केतू हे स्वतः कॅपेबल प्लॅनेट आहेत, तर त्याला वेध लावून दुसरा ग्रह स्वतः अडचणीत येईल. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की समजा केतू सारखा ग्रह आहे आपल्या कुंडलीमध्ये आणि चंद्राने वेध लावला 6 तासासाठी, तर चंद्र हा बलवान ग्रह नाही, तो केतू समोर टिकणार नाही. कळलं का? म्हणून तो स्वतःहून स्वतःला त्रास करून घेईल आणि चंद्र वेध घेईल त्यावेळेला 6 तासासाठी तरी मनुष्य काही वेळेला डिप्रेशन मध्ये जाईल, काही वेळेला अडचणीमध्ये येईल, मानसिक विकारामध्ये जाईल, एखादी मानसिक हादरा देण्याची घटना त्याच्या जीवनामध्ये होऊ शकते. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो केतू आणि चंद्र एकमेकाचा वेध लागल्यानंतर होऊ शकते. मग तसंच जर समजा रवीने राहूला वेध लावला तर अशा वेळेला त्या ठिकाणी रवी त्रासात येईल, राहू त्रासात येणार नाही. म्हणजे हे 2 प्लॅनेट एवढे भक्कम आहेत की ह्यांना तुम्ही जर समजा तिथे वेध लावण्याचा प्रयत्न केला एखाद्या ग्रहाने, तर तो स्वतः वेध करता ग्रह जो असेल
तो ग्रह कुठल्या राशीचा अधिपती आहे, तो ग्रह कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, तर ते स्थान तो स्वतःहून अडचण निर्माण करणार असेल असा वेद. अच्छा. आणि तो जर म्हणजे सन्मुख वेद असेल आणि म्हणजे सपोज म्हणजे बलवान ग्रहाचा सन्मुख वेद आहे, किंवा जर का एखादा म्हणजे साधा छोटा ग्रह आहे बुध शुक्रासारखा त्याचा सन्मुख आहे आणि दुसरा जो आहे ग्रह त्याचा मात्र डावा किंवा उजवा आहे, म्हणजे जो बलवान आहे त्याचा, बघा, तर पहिला तसं तुम्हाला कसं? ठरवलं पाहिजे की वेद हा, करता ग्रह कोण आहे तो सांगा. कोण आहे? हा. एक वेद स्वीकारणारा ग्रह तो कोण आहे. आता जर समजा चंद्रासारखा डेडिकेट प्लॅनेट आहे असं आपण समजू, हा. आणि वेद हम्म. करता ग्रह राहू आहे, वेद करता ग्रह हा. शनी असू शकेल, वेद करता ग्रह जर चंद्राला वेद लावत असेल तर त्या ठिकाणी चंद्र हा गुरुचा मित्र आहे, आणि गुरु हो जर वेद लावणार असेल तर तो 42 दिवस लावेल. म्हणजे हो 42 दिवसाचा वेद जो आहे तो त्यासाठी फायदेशीर असेल. कळलं? बरोबर. हा हा पण चंद्र हा गुरुला जर वेध लावणार असेल तर तो 6 तासासाठी लावणार असेल. हा पण तोच जर समोरून शनी जाणारा असेल आणि शनीने 110 दिवस रेग्युलर याच्यामध्ये जर वेध लावला तर हा 110 दिवस चंद्र तासामध्ये येऊ शकतो. अच्छा. हा. कळलं का? मग वेद ओके. करता ग्रह कोण आहे ह्याचा त्याच्या पहिल्यांदा आपल्याला विचार केला पाहिजे. आता मंगळाने समजा चंद्राला वेध लावला आणि मंगळ हा जर रेग्युलर असेल तर साधारणतः त्याचा वेध हार्डली जास्तीत जास्त 2 दिवस, जास्तीत जास्त. हा पण कधी कधी तो त्या ठिकाणी 1 दिवस असू शकेल, 1.5 दिवस असू शकेल, ती गतीवरती अवलंबून. आणि बरोबर. जातक आपल्याकडे जेव्हा येतो त्याला आपल्यापाशी पंचांग असेल तर त्या पंचांगावरून आपण ठरवू शकतो की आता तुम्हाला वेध लावण्याकरता मंगळ येणार आहे. इन्फॉर्मेशन किंवा आपल्याला कळतं की 2 दिवसानंतर मंगळ वेध लावेल, आणि त्याचा कालावधी समजा जर 1.5 दिवसाचा असेल म्हणजे हा 36 तासाचा असेल तर हा विदिन दॅट 36 आवर एनिथिंग कॅन हॅपन. ते कोण करेल तर मंगळ. हा मंगळाने जर चंद्राला वेध लावला तर तो मानसिक दुःखच देणार आहे. बरोबर. म्हणून काही जर वेद जे आहेत ते वेद करता ग्रह कोण आहे. उदाहरणार्थ की 3 दिवस 8 तास वेद जर सूर्य चंद्राला लावणार असेल तर हा निश्चितच चंद्राला फळ मिळेल, चांगलं फळ. चांगलं फळ मिळेल. हा. मग तेच रवीने गुरुला वेध लावला तरी हम्म. सुद्धा त्या ठिकाणी गुरु चंद्र हे दोन्ही पॉझिटिव्ह प्लॅनेट्स आहेत, एकमेकाला सांभाळणारे आहेत. मग त्याचं जर काही काम होणार असेल तर या विदिन दॅट पर्टिक्युलर पिरियड त्या जातकाच्या जीवनामध्ये त्याचं कार्य सिद्ध होईल. कळलं का? त्याला यश मिळेल. म्हणजे म्हणून चांगला वेदही असू शकेल असं, हा दोन उपग्रहाचा बरे. वेद चांगला असू शकेल. मॅडम असं नाही, शुभग्रह पहिली गोष्ट ऐका हा की शुभग्रहाकडे कमी शक्ती आहे. हा म्हणजे शुभ ग्रह आणि शक्तिशाली ग्रह असं. ऐका 2 मिनिटं ऐका. हा आता गुरु एक ग्रह आहे, हा शनी गुरु यांचं नातं आहे सम. हा जर समजा एखादं काम अडलं असेल आणि हम्म. त्यावेळेला गुरु ग्रह जर शनीला वेध लावणार असेल हा तर तो वेध जो आहे सूर्याच्या गतीवरती तुम्हाला 42 दिवस साधारणतः वेध लावेल. हा कळलं? 14 त्रिक 42. गुरुचा एक नवमाशाला 14 दिवस वेध लागतो. हा कधी कधी तो गुरु हा वेध लावण्यासाठी 10 दिवस घेतो, कारण का की त्याची गती ही फास्ट असते, म्हणजे हम्म. गतिशील असते, स्पीड हम्म. असते. मग कधी कधी जर 10 दिवसामध्ये एखादं कार्य होईल, पण त्यावेळेला सूर्य आणखी जवळ येत गेला तर गुरुची गती जास्ती वाढते. हा मग यदा कदाचित गुरु त्या ठिकाणी गुरुच्या मागे असेल सूर्य, किंवा सूर्याच्या मागे गुरु असेल तरी हा सुद्धा त्याची गती ही तुम्हाला तपासता आली पाहिजे. हा कळलं का? असं ओके. आहे. कळलं सर. ठीक. धन्यवाद. धन्यवाद. मग सर आणखी? नमस्कार. सर मी एक विचारू का? हा बेटा बोल. सर मी विजया कवठेकर बोलतेय. सर आता मंगळ मिथुनीमधनं चाललाय ना, हो. तर मंगळ आणि मंगळाला समजा वेध घेतला असेल हा, तर तो त्याचे सुद्धा काय चांगला नाही. परिणाम होतील? हा तो सुद्धा चांगला नाही. नाहीये.
पण म्हणजे बघा काय असं आहे, परिणाम होत? हा. परिणाम असा आहे मॅडम, परिणाम आपण शिकणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे पर्टिक्युलर एखादी पत्रिका आपण जेव्हा लावू बोर्डावरती, तुम्हाला पाठवून गेल्याला एक पत्रिका पाठवलेली, त्याची प्रिंट काढून घ्यायला सांगितली होती. A3 वेध लावणार असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये तिथे काही घटना अशा होऊ शकतात. कळलं का? तिथे हानिकारक होऊ शकतात. समजा चंद्राने मंगळाला वेध लावला तरी सुद्धा चंद्र हा धाडसी नाहीये, मंगळ हा धाडसी आहे. मग मंगळ हा गुरुला वेध लावला किंवा गुरुने मंगळाला लावला तर गुरु हा मंगळाला बेनिफिट देईल, रवी मंगळाला बेनिफिट देईल. पण जर सेनापतीने राजाला वेध लावला तर त्या ठिकाणी स्वतः सेनापती अडचणी घेईल. अच्छा, ओके, ठीक आहे सर, समजलं. हो 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 हो, थँक्यू सर. नमस्ते. नमस्ते बेटा. सर, तुम्ही ना सम्मुख वेधाबद्दल आता सांगितलं की रेवतीमध्ये असणारे ग्रह हे उत्तरा. एक मिनिट. हा, उत्तरा. सर ते मी पेपर घेऊन बसलेली आहे, पण खूप बारीक आहे. उत्तरामध्ये सम्मुख वेध लावणार सर, राईट? तिथे ना आपण अभिजित नक्षत्र घेतलेलं नाहीये सर. ह्या ज्या चार्ट मध्ये अभिजितच्या समोर रेवती नक्षत्र आहे. तर माझा प्रश्न असा आहे की रेवती मधून गोचर कळलं ना सर? थँक्यू. रेवती नक्षत्र कधी येतं सर? रेवती नक्षत्र कधी येतं म्हणजे? मीन राशी. एक मिनिट सांगतो. वरून तिसरं येतं. वरून तिसरं, ओके. हा, ईशान्यापासून तिसरं, बरोबर आहे. पूर्व ईशान्य. हा हा. हा, मग त्याचा वेध कुठे लागेल तर धनुराशीच्या मूळ नक्षत्राला लागेल. एक मिनिट ऐक माझं. त्याचा उजवा वेध धनुराशीच्या मूळ नक्षत्राला. ओके. अभिजितला कसा लागेल? नाही नाही सर, अभिजितला नाही. माझा प्रश्न असा आहे, आपण सन्मुख वेध बद्दल बोलत होतो ना. यू सेड मी अभिजित. हा हा, माझा प्रश्न तसाच आहे सर. मी सर तिथे रेवतीचा आणि अभिजितचा संबंध येत नाही बेटा. सगळं माझा सर्वतोभद्र चक्र पूर्णपणे डोक्यात पाठ आहे. नाही सर, ऐका ना. रेवतीचा सन्मुख वेध इथे उत्तराषाढाला लागला, ठीक आहे. माझं असं म्हणणं आहे, आपण अभिजित घेणार नाही ना इथे. मग अभिजितच्या बरोबर एक्झॅक्ट समोर रोहिणी आहे. तर रोहिणी मधून जाणारा एखादा ग्रह तो सांगितलं मगाशी, सांगितलं तेव्हा तू नव्हते. तेव्हा सांगितलं मी की पहिलं चरण, दुसरं चरण हे श्रवण नक्षत्राच्या तृतीय चरण आणि चौथ्या चरणाला लागेल. आणि रोहिणीचं तिसरं आणि चतुर्थ चरण जे आहे ते उत्तराषाढाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चरणाला लागेल, जिथे त्या ठिकाणी कुंभ नवमास आणि मीन नवमास येतो. ओके, थँक्यू सर, थँक्यू. हा तक्ता पाठवणार आहे. हा, चालेल सर. ते नोट्स मध्ये पण लिहिलेलंच असेल ना. मला ती कल्पना म्हणजे मला समजत नव्हतं ना, म्हणून मी विचारलं सर. आता कळलं सर, थँक्यू. म्हणून रेवती आणि अभिजितचा संबंध येणार. हा, बरोबर. कळलं का? अभिजित नंतर नक्षत्र येतं श्रवण. आणि आजही अभिजित नक्षत्र आकाशामध्ये पाहता येतं. कळलं का? ज्या वेळेला धनुराशी उदित होते त्यावेळेला डाव्या हाताला अभिजित नक्षत्र तुम्हाला दिसतं. मकर आणि धनुराशीचा मधला पोर्शन जो आहे तो अभिजित नक्षत्राकडे. हो सर, बोला. थँक्यू. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी शततारका नक्षत्राचा वेध जो आहे तो अभिजितला लागतो. कळलं? आणि स्वाती नक्षत्राचा जो वेध आहे तर त्या ठिकाणी तो सन्मुख वेध जो आहे तो शततारकाला लागतो. चव्हाण मॅडम, तुम्ही काय बोलत नाही? हा सर, बरोबर आहे. स्वातीचा सन्मुख वेध शततारकाला लागतो. हो सर, ऐकते मी सगळं. काय चुकतोय का मी काय? हो सर, तुम्हाला काय तुमच्यासारख्याकडनं शिकणं म्हणजे महापर्वणी आहे आम्हाला. सर्वतोभद्र चक्र तोंड पाठ असतं तुमचं, तोंड पाठ सगळं, वेद बीज सगळं. आणि शिकावं तर महाराष्ट्रातनं म्हणजे तुम्हीच एक शिकवणारे आहात व्यवस्थित, आणि त्यांच्याकडून आम्ही शिकतो. ही महापर्वणी आमच्यासाठी. धन्यवाद. अशीच कृपादृष्टी ठेवा. सर, मागे गीता मॅडमने पण खूप छान शिकवलं होतं हे. बरोबर. सर्वतोभद्र. हो.
तुम्ही शिकवताय तर त्यांचं सगळं आठवतंय आता. बोला. दोघांनाही नमस्कार. धन्यवाद. मी पण दोघांनाही नमस्कार करतो. नमस्कार सर, मी प्रशांत जोशी बोलतोय. बोला. मी ते मागच्या वर्षी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतोय, नवमास रहस्य आणि सर्व भद्राचे. जवळजवळ त्याचे 10 व्हिडिओ पाहून झालेले आहेत. तर काही त्याच्यातनं आता ज्ञान मिळालेलं आहे आणि त्याच्याबद्दल अजून शिकणं चालू आहे. तर जे आता नक्षत्रांचे जे काही वेद आहेत ना त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये फक्त मला कन्फ्युजन असं आहे त्याच्यामध्ये की पूर्व फाल्गुनचा जो डावा वेद आहे तो कुठल्या नक्षत्राला जातो? पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे जे आहे तर ते ठिकाणी तुम्हाला त्रिपाद नक्षत्र आहे. तर उत्तरा फाल्गुनी आणि पूर्व फाल्गुनी हे याला येतं, कळलं का? सिंह राशीमध्ये येतं पूर्व फाल्गुनी. हो. मग त्याचा वेद जो आहे तो खालच्या बाजूला येतो आणि वरचा जो आहे तो पुष्य नक्षत्राला जातो आणि सन्मुख जो आहे तो अश्विनी नक्षत्राला जातो. हो. आणि तो जर डावा वेद कुठे जाऊ शकेल मग त्याचा? अभिजित खाली. नक्षत्राला जाईल का? अभिजितला खाली अभिजितला खाली अभिजितला जाणार. अभिजितला जाणार. हा, बरं, डावा बरं, जो आहे तो खाली अभिजित नक्षत्राला जाईल. त्याच्यामध्ये प्रथम चरणाचा वेद द्वितीय चरणाला, तृतीय चरणाचा वेद द्वितीय चरणाला, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अभिजितलाच जाईल तो पूर्वाषाढाला जाणार नाही, उत्तराषाढाला जाणार नाही. उत्तराषाढाला जाणार नाही. आणि पूर्व भाद्रपद नक्षत्र जे आहे ह्याच्यामध्ये त्याचा उजवा वेद उत्तराषाढाला जाईल ना त्याचा? आता त्या ठिकाणी बघा, त्याच्यामध्ये आपली गपलत काय होते की सिंहरास, धनुरास आणि वरती त्या ठिकाणी उत्तरा जे नक्षत्र आहे ते मीन आणि कुंभ, ह्या 2 राशीचा जो पूर्वा उत्तराचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपली गफलत होते. आता त्या ठिकाणी त्रिपाद आणि चतुष्पाद, आता उत्तरा भाद्रपदा नक्षत्र जे आहे ते चतुष्पाद नक्षत्र आहे आणि ते मीन राशीतलं आहे. हो, कळलं बरोबर का? सर. मग त्याचा वेद जो आहे तो आपण जर बघितलं तर तो खाली येईल आणि एक वर जाईल. आता वर जाते वेळी तो कुठे जाईल तर आद्राला का मृगशीर्षला जातो ते बघा तुम्ही. मग त्याच्यावरती ते जे हे आहे तर त्याचा वेध लागणार, त्यावेळेला कुठला ग्रह वेध लावतोय, गोचर काय काम करतं याचा विचार करायचा आहे. उत्तर भाद्रात सन्मुख वेग हस्ताला जातो. हा, हस्ताला जातो. तुमच्याकडे तो चार्ट आहे का? आहे. चार्ट आहे ना. मग तो कुठून घेतला चार्ट तुम्ही? तर तुम्हीच पाठवलेले सर. हा, मग आता मी पाठवला तोच म्हणता तुम्ही? हा तोच आहे. हो. नाही, तुम्हाला नोट्स दिल्या नाहीत ना अजून? नाही, नोट्स नाही दिल्या अजून. नोट्स नाही दिल्या. म्हणजे तुमची जी मागच्या वर्षी जे व्हिडिओ, तुमची जी व्याख्यान दिली ना तुम्ही सर्वतोपदावरती, तर ते व्हिडिओ मी पाहतोय आणि त्याचा अभ्यास चालू आहे. त्यामुळे काही गोष्टी माहिती आहेत. नोट्स तुमच्याकडे नाही आहेत का? नाही, नोट्स नाहीत माझ्याकडे. मी फक्त माझ्या वहीमध्ये नोंद करून घेतो. तुम्ही जे सांगता ना त्या व्हिडिओमध्ये ते फक्त नोंद करून ठेवतो माझ्या वहीमध्ये. मी तुम्हाला 10 व्हिडिओ पाहून झालेले आहेत. रिसर्च नोट्स पाठवेन. 300 व्हिडिओ आहेत युट्यूबला. बरं सर, ठीक आहे. पण त्या व्हिडिओचा बराच आम्हाला उपयोग झालाय फलदेशामध्ये सुद्धा. म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण सांगतो तुम्हाला मी काय आहे ते. मुख्य कारण, मुख्य हेतू माणसाला फार महत्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ठराविक लोकांनी प्रचंड लूटमार करायला सुरुवात केली, त्याच्यामुळे मला दुकान उघडावं लागलं. एक काळ असा होता 1998 साली मी 1 रुपयात अख्खं वर्ष ज्योतिष शिकवायचो. किती? 1 रुपयामध्ये? 1 रुपयात 1 वर्ष 52 लेक्चर. बरोबर. तरी सुद्धा लोकांनी चोऱ्या काही थांबवलेल्या नाहीत. लोकांना लुटायचं कामच चालू केलं. आणि काय, हा इथे असेल तो तसं होईल, तो तिथे असेल तो तसं होईल. आणि नोट्स आणायच्या, वाचायच्या, लिहून घ्या, त्याच्या पलीकडे कुठलाही कार्यक्रम नाही. आणि शेवटच्या वेळेला अधिवेशन बोलवायचं, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट वितरण करायचं आणि लोकांकडून पैसे घ्यायचे. आणि मग काय, वाचस्पती, प्राज्ञ, भास्कर, प्रवीण, ह्या अशा पदव्या द्यायच्या. आणि त्यात सगळीच लूटमार कशात आहे तर ज्योतिषशास्त्री. इट इज नॉट व्हॅलिड. ज्योतिषशास्त्री परीक्षा ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इंडियाची नाही. हे उद्या तुम्ही पण चालू करू शकता. अच्छा, त्याला काही बंधन नाहीये. हे काय माहितीये का, शास्त्रीचं डोक्यात असं फूल बसवलं
हे खूळ बसलं 1982 साली आणि ते अजूनही खूळ चालू आहे. लहान मुलाला खुळखुळा जातं माहिती तुम्हाला आपण हो 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 त्याला हो सर. तसा तो खुळखुळा आहे. अच्छा अच्छा. हा आणि 50 पानाचं पुस्तक घ्या आणि आमचा ग्रंथ, त्याला नाव काय, आमचा ग्रंथ वाचा. 50 पानाचा ग्रंथ असतो का? हो बरोबर आहे. 50 पानापर्यंत कधीच नसतो. पण छान सर, तुमचे आम्ही व्हिडिओ पाहून आम्ही शिकतोय आणि त्याचा विचार करतोय आम्ही. त्याबद्दल फारच आम्हाला त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आम्हाला आवड निर्माण झालेली आहे त्यामुळे, आणि बऱ्याचशा गोष्टी बुद्धिलिखित आम्हाला बघा, कळून येतात. सूर्य सिद्धांत बघा, ते अजून नाही पाहिलेलं सर, पण हा बघा सर्वतोभद्र आणि काय नवमत रहस्य हे चालू आहे अजून अभ्यास. ठीक आहे, हरकत नो प्रॉब्लेम. बरं धन्यवाद. आणखी मला धन्यवाद. धन्यवाद. सर मी आज तुम्हाला एक फोटो पाठवलाय बघा, कसा व्यवसाय करतात लोक. हो बघितलं. ते तो सर अड्डा काय जो आहे त्याला ना, अर्थ आहे सर? तो हा. कल्याण आणि पुण्याचा अड्डा आहे तो. ते होय का? वारले, त्यांचे असिस्टंट चालवत आहे. अहो पण सर जे नाही ते पण सांगतायत पत्रिकेमध्ये. ते काही सांगते. मी काय सांगितलं मला मॅडम, की हे सगळं असंच आहे ना, काय आपण यू कांट, आपण आपलं चांगलं बापरे. वागायचं, बाकी आता काय हो करणार, होय 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 आपण काही करू शकत नाही. खरंय सर. आपण नाही काय करू शकत. ते त्यांचं आलिया भोगाशी असावे सादर अशी भानगड आहे. होय ते त्यांचं कर्म आहे. होय त्यांचं कर्म आहे, आपण काही करू शकत बरोबर. नाही, याला थांबवू शकत नाही. आता मी हे नाही होय हा जो उपक्रम आहे तर तो आपण व्यवस्थित हे करतो. होय सर. बोला आणखी. तर आपण वेदकर्त्या ग्रहांचा एक्झॅक्ट कालावधी कसा काढून देऊ शकतो? एक्झॅक्ट कालावधी काढते वेळी तुम्हाला तुमच्यापाशी पंचांग हवं, नंबर 1. हा हा पंचांग असेल मॅडम तर त्यावेळेला सूर्य जो ग्रह तुम्ही जो बघणार आहात हा एकदम क्लिअर करायचा. तुम्ही हा प्रश्न विचारलाय, अतिशय उत्तम आहे. तर सूर्याच्या गतीच्या अनुसरून त्याला सूर्यादी ग्रह म्हटलेला आहे. तर हा सूर्य ज्या ग्रहाच्या जवळपास असेल, ज्या ग्रहाच्या समसप्तक योगात असेल, ज्या ग्रहाच्या षडाष्टक योगात असेल, तर त्याच्यावरून ग्रहाची गती ठरली जाते. आता अशा वेळेला ज्या व्यक्तीची आपण पत्रिका वाचणार आहोत त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये सर तुमचा आवाजही येत नाही आणि तुम्ही दिसत पण नाहीये. सर बाहेर पडले सर तर. बाहेर पडलेत बाहेर वाटतं. बाहेर पडले. हा कुबल मॅडम तुम्ही होस्ट आहात. होय, होय. हॅलो हॅलो हा आता हा सर आता येतोय येतोय आवाज. आला येतोय आवाज. आवाज. हा हा इथे हो सगळं नेटच गेलं कम्प्लिटली. हा आपला विषय होता की कशी गती पाहावी, बरोबर आहे ना? हॅलो होय हो सर. सर. हो. हा मग ती गती पाहते वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी सूर्यापासून तो ग्रह किती अंशावरती आहे पहिल्यांदा त्याचा तपास करायचा. आणि त्यानंतर त्या ग्रहाला तो पंचांगामध्ये बघायचं की तो कुठल्या गतीने आता भ्रमण करीत आहे आणि तो
तिथे कधी पोहोचणार आहे? ऐकायला माझा आवाज येतो ऐकायला तुम्हाला? हो सर, येतोय. हो सर, हा. येतं. मग तो तिथे कधी पोहोचणार आहे, तर त्यावेळेला तुम्ही डिसिजन घ्यायचं किंवा द्यायचं की बाबा अमुक एका वेळेला हा ग्रह इथे पदार्पण करतोय. वाक्य व्यवस्थित आहे का? ग्रामर फार महत्वाचं आहे की अमुक एका वेळेला तो तिथे पदार्पण करीत आहे आणि तो ग्रह तिथे किती दिवस वास्तव्य करणार आहे त्याला अनुसरून तुम्हाला पुढे जाऊन तो त्रास हा किती कालावधीसाठी होईल, हो सर. किती कालावधीसाठी होईल याचा विचार करून तुम्हाला ठरवायचा आहे की जातकाच्या जीवनामध्ये होणारा जो काही फलादेश आहे तो फलादेश अमुक एका कालावधीपर्यंत त्याला सहन करावा लागेल. आता तोच ग्रह जर चांगल्या अवस्थेमधला आणि चांगला ग्रह असेल तर त्यावेळेला यदाकदाचित जातकाचं सार्थक पण होईल. कळलं का? हो सर, आलं लक्षात. सार्थक म्हणजे तिथे तर तुम्हाला हा बोला काय झालं? हा थोडस सांग, मी थोडस बोलते की आता बुधासारखा ग्रह आहे तो आश्लेषा नक्षत्रामध्ये चतुर्थ चरणामध्ये जवळजवळ 15 दिवस आहे. कारण का तो वक्रीमधून तो मार्गी झाला, तो स्लो झाला, तर एकाच नक्षत्रामध्ये तो 15 दिवस होता. तर ते सगळं गणित ते बघायला पाहिजे, म्हणजे पूर्णपणे गती त्याची बघायला पाहिजे, तरच कळेल की तो ग्रह किती दिवस तिथे राहणार आहे. हा त्याचं वास्तव्य हो ना किती सर? अवधीसाठी असेल. किती काळ अवधीसाठी आहे Yes. मग ते तर ठरवलंच पाहिजे तुम्हाला, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ तरच शकत कळणार. नाही. नाही जमत. थँक्यू मॅडम, आलं लक्षात. थँक्यू सर. का की त्या अवधीमध्ये तुम्हाला तो ग्रह कशात आहे. मग दुसरी गोष्ट मॅडम असं आहे की तो किती अंशाचा आहे, तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे. हो सर, ते कळलं? पाहावं लागेल. हो. हा मग तो किती कुठल्या ह्याचा आहे, कोणत्या राशीचा आहे, कोणत्या राशीचा आहे. हा हॅलो सर, इको येतोय. डबल आवाज येतोय, इको येतोय. येत ऐकू पण डबल थोडा एको येतोय. हा आता बघा येतो. आता येतो आवाज? हो आता येतो व्यवस्थित. बरोबर. हा आता भाग असा आहे मॅडम की हे सगळं करताना तुम्हाला तो ग्रह कुठल्या राशीचा स्वामी आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कळलं का? हो सर. हा आता तो जर आपले जे दुसरे ग्रह जे आहेत हे दोन ग्रह दोन राशींचे स्वामी आहेत. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं की धनुरास आणि मीन रास ही गुरुकडे आहे, मिथुन रास कन्या रास ही बुधाकडे आहे, नाही का? मकर रास शनी आणि कुंभ रास ही शनीकडे आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी ते ग्रह कोणत्या कोणत्या राशीचे स्वामी, असा हे ते 3 ग्रह आपण बघितले तर 3 दुने 6 झाले. 7वा ग्रह चंद्र, 8वा ग्रह रवी आणि 9वा ग्रह जो आहे तो कोण आहे तर त्या ठिकाणी मंगळ. याला पण 2 राशी आहेत. 2 राशी आहेत. हा मंगळाला 2 आहेत, बुधाला 2 आहेत, गुरुला 2 आहेत, शनीला, राहू केतूला राशी नाही. मग हे 7 ग्रह जे आहेत, मग 7 ग्रह जे आहेत तर त्या 7 ग्रहांमध्ये आपण जर बघितलं तर रवी आणि चंद्राला एक एकच रास आहे. मग 7 ला 2 झाले ना. सर मग आता जसं या कुंडलीमध्ये विशाखा नक्षत्रामध्ये शनी आहे, तर मग आपण विशाखा नक्षत्रात हा शनी असताना आपण कुंभ रास आणि मकर रास आणि विशाखा नक्षत्र असा विचार करायचा की तसा तर तो मित्र मध्ये येतो. नाही एक मिनिट. आता मित्र हा पोर्शनच वेगळा आहे. तुम्ही तारा चक्राकडे गेलात तुमचं फलित वेगळं आहे. तुम्हाला वाचायचं काय हे पहिला ठरवा. बघा परत मॅडम सांगतो की वेदशास्त्र जे आहे हे शेवटचा पोर्शन आहे. पहिल्यांदा तुमचा परिचय ताराचक्र, त्याच्यानंतर सूर्याचं नक्षत्र बिंदू, चंद्राचं नक्षत्र बिंदू, कळलं का? नाडी कुंडली, ह्या सगळ्या कुंडल्या वाचणं अत्यंत गरजेचं आहे. हो सर. कळलं? आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा फलादेश द्यायचा असेल तर तो कशा रीतीने द्यावा
ग्रह कुठल्या नाडीमध्ये जन्माच्या वेळेला होता याचा विचार करा. आता ह्या चारही कुंडल्या वाचल्यानंतर तुम्हाला लग्न कुंडली पण वाचली पाहिजे, नवमांश कुंडली पण वाचली पाहिजे. नवमांश कुंडलीमध्ये तो ग्रह कुठल्या राशीमधून जात आहे तर पहिल्यांदा नवमाशाची निवड केली पाहिजे, प्रत्येक ग्रहाची निवड केली पाहिजे, त्या ठिकाणी त्याची मांडणी केली पाहिजे, त्याचे सूक्ष्मांश काय आहे त्याचा विचार केला पाहिजे की तो अंबिका सूक्ष्मांशामध्ये आहे, त्याचं फलित वेगळं आहे. फक्त वेदकर्ता ग्रह हा फायनल पोझिशन आहे. हो सर. वेदकर्ता ग्रह हा फायनल पोझिशन आहे, सुरुवातीची नाही. सुरुवातीला तुम्हाला ग्रहाची मांडणी ग्रह तस्करांशमध्ये आहे का, पापांशामध्ये आहे का, उग्रांशामध्ये आहे का, नीचांशामध्ये आहे का, कळलं का, विचक्षणांशामध्ये आहे का, भोग्यांशामध्ये आहे का, अभयांशामध्ये आहे का, हे सगळं तपासून त्याची नोंद केली पाहिजे की अमुक एक ग्रह हा नवमांशी बलवान झालेला आहे किंवा नवमांशी बिघडलेला आहे. कळलं? हो असा सर. भाग. नाही, माझा प्रश्न असा होता की शनी ग्रहाचा जर आपल्याला विचार करायचा आहे आणि शनी ग्रह तुळेमध्ये आहे विशाखा नक्षत्रामध्ये, तर मग आपण तूळ रास, विशाखा नक्षत्र, कुंभ रास, मकर रास असा विचार करायचा का शनी विषयी विचार करताना? एक मिनिट थांबा. आता तुम्ही सांगितलं की विशाखा नक्षत्रामध्ये शनी आहे. हो. विशाखा नक्षत्रामध्ये शनी हा 1954 साली होता, त्याच्यानंतर 1984 साली होता, त्याच्यानंतर आता होता. पहिली गोष्ट जन्म कोणत्या सालातला आहे ते कन्फर्म करा. हा जन्म 84चा आहे ना, 20/4/84चा. मी सांगितलं 84 ला होता. मग 84 ला होता त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर मूळचा शनी हा विशाखा नक्षत्रामध्ये आकाशामध्ये होता ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला, बरोबर आहे. त्यावेळेला मिनेला शनी रवी होता का हा एक विचार आहे. कळलं का? किती तारखेचा जन्म आहे? 20/4चा. 20/4चा आहे. आता 20/4चा मग त्या ठिकाणी ऋषभेला येईल का मिनेला आहे, मेषेला येईल, सॉरी मेषेला रवी मेषेला. बरं, आता ती कुंडली वाचून त्याच्यावरती योग ठरवायचे, हा पहिला भाग आहे. बरं. आता रवी शनी समसप्तक योगात आले या ठिकाणी. एक मिनिट सांगतो मला. आता विशाखातला प्रमुख ग्रह तुमचा आहे एवढं नक्की, बरोबर आहे, शनी. तुम्ही शनी बद्दल विचारत आहात. विशाखा नक्षत्रातला ग्रह हा सन्मुख वेद जो आहे तो धनिष्ठा नक्षत्राला घेतो, बरोबर आहे. हो बरोबर आहे. दुसरा अनुराधाला घेतो. मग अशा वेळेला जेव्हा धनिष्ठा नक्षत्रामधून एखादा ग्रह जेव्हा भ्रमण करेल त्यावेळेला तो भ्रमण करणारा ग्रह कोणता, अच्छा तसा विचार करायचा. त्याला वेदकर्ता ग्रह म्हटलेला आहे. त्याला वेदकर्ता ग्रह म्हटलेला आहे. कळलं? मग जर तो वेदकर्ता ग्रह धनिष्ठा नक्षत्राच्या कुठल्या चरणातून वेध लावतोय तर त्याचं जे ठिकाण आहे, पहिला गोष्ट एक लक्षात घ्या की विशाखा नक्षत्रामध्ये मूळ तुमचा शनी हा कुठल्या सूक्ष्मांशामध्ये आहे, मेष. मग तो तिथे त्या ठिकाणी सेनांशामध्ये आहे का हा भाग बघितला पाहिजे. मेष म्हणजे सौख्यांश आहे. विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण. मग आता त्याच्यानंतर त्याचा वेध जो आहे तो धनिष्ठा नक्षत्राच्या चतुर्थ चरणाला लागेल. मग त्या ठिकाणी तो क्रूरांश आहे. 2 मिनिटं ऐका. जेव्हा एखादा वेदकर्ता ग्रह क्रूरांशामधून जेव्हा वेध घेईल तो ग्रह कोण, अच्छा तसा विचार करायचा, प्रश्नच नाही. तो ग्रह कोण आहे. आता तुम्ही लढायला इस्रायल मध्ये जाताय का पाकिस्तान मध्ये जाताय का इराण मध्ये जाताय, तो जर ग्रह समजा राहू असेल तर त्या ठिकाणी विशाखा नक्षत्राला ते तापदायक ठरेल. कारण का की राहूच्या समोर शनीचं चालत नाही. समजा जर मंगळाने शनीला वेध लावला, ऐका आता विषय निघाला तर तुम्हाला मी सांगतो.
मंगळाने शनीला वेध लावला आणि तो त्या ठिकाणून वेध लावतोय, तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी या हानिकारकच होणार आहेत. किती दिवस? साधारणतः 4 दिवस. कधीतरी त्या जातकाच्या जीवनामध्ये वेधकर्ता ग्रह, आता तुम्ही मला सांगा की जे लग्न आहे ते कोणतं आहे? धनु. धनु. मग धनु लग्नाला विशाखा नक्षत्र हे जे आहे हे त्रिपाद नक्षत्र लाभामध्ये येतं. कळलं का? लाभस्थानामध्ये. बरोबर आहे? लाभात येतं. आता लाभस्थानामधल्या ज्या काही गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टीबद्दलचा त्रास जातकाच्या जीवनामध्ये होऊ शकतो. जरी मंगळाने शनीला वेध लावला तरी सुद्धा डिस्टर्ब कोण होणार आहे? धनु लग्नाला पंचमेश मंगळ आहे, वेश मंगळ आहे. म्हणजे वेदकर्ता ग्रह मंगळ असेल तर ह्या दोन तरी राशी तेच सांगतो ना. हो, आता जसं की लढायला कोण जातं, नुकसान कोणाचं होतं, कळलं का? असो. आलं लक्षात सर. हो सर. थँक्यू सर. मग आता जर समजा विशाखा नक्षत्राच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अनुराधा नक्षत्राला सुद्धा त्याचा वेध लागतो. अनुराधा नक्षत्राचं सिंह नवमांश आहे, तो विशाखा नक्षत्राच्या कर्क नवमांशाला वेध लावतो. जर विशाखा नक्षत्राच्या चतुर्थ नक्षत्रामध्ये तो ग्रह जर गोचरीचा आला किंवा मूळचा जन्माला आलेल्या व्यक्तीचा असेल तर जेव्हा जेव्हा एखादा ग्रह अनुराधा नक्षत्राच्या प्रथम चरणातून जाईल त्याला विशाखा नक्षत्राच्या चतुर्थ चरणाला वेध लावेल गोचरीचा. कळलं? पण तत्पूर्वी मूळ कुंडली तुम्हाला व्यवस्थित वाचता आली पाहिजे. त्या मूळ कुंडलीवरून त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते नवमांशामध्ये झालं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा फलादेश मिळेल. अदरवाईज फलादेश मिळणार नाही. फलादेश सांगता येणार, मिळेल नाही सांगता येणार. सर बोला. आता अनुराधामध्ये पहिल्या चरणामध्ये मंगळ आहे. आणि ह्या मंगळावरून जर चंद्र जात असेल. आता वैयक्तिक कुंडली बद्दलचा अभ्यास नाही वैयक्तिक नाही सर, मी याच कुंडली विषयी बोलते. अजून आपल्याला इथे वेदाचा प्रश्न फक्त तुम्हाला आजचं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे की तुम्हाला सर्वसाधारण माहिती देण्याचं. आता आपल्याला कुंडली वाचायची आहे. पहिल्यांदा नवमांशाचा तपास करायचा आहे. मग नवमांशामध्ये असणारा ग्रह आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं आहे की असलेला ग्रह प्रश्नच नाही. आलं सर लक्षात. आलं सर. ठीक आहे सर. आपण जेव्हा सामान्य कुंडली पाहतो त्याला विशाखा नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये ग्रह असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणतो शनी नीचेचा झाला. कळलं? पण तो सूक्ष्मांशामध्ये जेव्हा बघतो तर तो त्या ठिकाणी तो सूक्ष्मांश चांगला आहे. मग तो शनी जर समजा मूळ नक्षत्राच्या पहिल्या चरणात असेल तर तो तस्करांश मध्ये असेल. कळलं? तोच अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात गेल्यानंतर तो तस्करांश मध्ये असेल तर तो चांगला प्रतिसाद देणार नाही. हा सगळा भाग जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. हो सर. थँक्यू. बर, आता आणखी कोणाला काही विचारायचं आहे? मध्ये कसं एकदम नेट कम्प्लिटली गेलं होतं म्हणून प्रॉब्लेम झाला होता. बोला. का अभिप्राय द्यायचा आहे? सर मी बोलू? हा बोल. सर क्लास तर अगदी सुंदर होते, पण एक रिक्वेस्ट आहे सर, थोडस स्लो जा ना, कारण मी चार्ट घेऊन बसलेलो आहोत आम्ही आणि तुम्ही सर तुम्हाला सर्व पाठांतर आहे पण तुम्ही खूप फास्ट आहात. ऐक माझं बेटा, आजचं पण लेक्चर जे आहे ते फलादेशाचं नाही. फलादेश करतेवेळी मी स्लो घेणार, पण तुमचं जे काही ह्या ठिकाणी मार्गदर्शन आहे ज्याला आपण म्हणतो की कुंडलीचं कुठली गोष्ट कुठे आहे, काय आहे, कुठलं नक्षत्र कोणत्या दिशेला आहे, नैऋत्य दिशेला आहे का, उत्तर दिशेला आहे का, त्याच्यातून कुठला वेध कुठे लागणार आहे, तो चार्ट मी जोपर्यंत पाठवला नाही तोपर्यंत ह्या लोकांना कळणार नाही कुठला वेध कुठे लागतो तो.
वेदांचा चार्ट जो आहे तो वेगळा आहे, कळलं का? असं आहे. पण कारण आता सर तुम्ही बोला सर, बोल बोल बोला. बेटा, नो नाही सर, प्रॉब्लेम. तुम्ही पाठवलेला चार्ट आहे ना, तो प्रिंट काढलेला आहे, पण तुम्ही जेवढं फास्ट जाता ना ते लगेच ग्रास्प होत परत नाहीये सर. सांगतो, थोडं एक 1-2 मिनिट. लेक्चर लागतील. हा बरोबर आहे. अजूनपर्यंत बाकीच्या नोट्स डिलिव्हर केल्या नाहीत. नोट्स सर डिलिव्हर तरी पण रिक्वेस्ट आहे सर, सब्जेक्ट खूप डीप आहे आणि ह्याच्यामध्ये ना सर सर्वत्र भद्रचक्र, धाराकांत, सूर्यांक, नाडी, चंद्रात बिंदू, मग भाग्यसम तुम्ही घेणार आहात, म्हणजे नशिबाचं पत्रिका, मग सगळं पूर्ण घेणार सोमांशी आहेत घेणार आहात. हळूहळू. सर स्लो घ्या प्लीज प्लीज, इट इज रिक्वेस्ट. कारण तुम्ही हा सर बाबा, मी पण आज चुकली जरा, तुम्ही रोहिणी बद्दल सांगितलं आणि माझ्या लक्षात नाही आलं. आणि सर जर सर माझं मेष लग्न आणि जेमिनी नवमांश आहे, पंडितांश मध्ये आहे. सर मी चुकली तर किती त्रास होत असेल बाकी लोकांना. नाही एक मिनिट थांबा. अजूनपर्यंत आपला हा इंट्रोडक्टरी क्लास आहे. मुख्य क्लास जेव्हा सुरू होईल त्यावेळेला प्रथम आपण ही जी क्षेत्रकुंडली आहे ती वाचायची. त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन नवमाशामध्ये करायचं आहे. नवमाशामधून आपल्याला सूक्ष्मांश शोधायचे आहेत. सूक्ष्मांशाचं फलित सांगायचं आहे. ते सूक्ष्मांशाचं फलित झाल्यानंतर तिथे सूर्याचं नक्षत्र बिंदू कसे बनतात ह्याच्या नोट्स पाठवणार. त्याच्यानंतर चंद्राचं नक्षत्र बिंदू त्याचा फलादेश कसा द्यायचा, त्याच्यानंतर वय कसं ठरवायचं. वय ठरवताना संपूर्ण जो चौकोन आहे त्या चौकोनामध्ये वय लिहिली जातात. त्या वयामध्ये एखादी गोष्ट घटना होताना जातकाचं वय कोणतं असेल हे सुद्धा तुम्हाला ताराचक्राच्या अनुसरूनच नक्की करता आलं पाहिजे. ताराचक्राशिवाय वय निश्चित करता येणार नाही. मग ज्या वेळेला एखादा ग्रह वेध लावणार असेल तर त्यावेळेला जातकाचं वय काय असेल, 15 वर्ष आहे का 20 वर्ष आहे, त्याच्यानंतर नाडी कुंडली सेपरेट वाचायची आहे. कळलं का? असं आहे. सर मग हे आपण जे जलगावची जी पत्रिका पाठवलेली आहे हीच पत्रिका आपण रिडिंग करणार ना? पत्रिका 10 आहेत, पाहिजे तर मी 10 पत्रिका रिडिंग, मला काही हे नाही. सर आता तुम्ही 1 बाय 1 घेणार ना, तर कुठली एकच पत्रिका घ्या ना सर, म्हणजे मग कन्फ्युजन होणार नाही. एकच घेणार. म्हणून ती पहिल्यांदा पत्रिका पाठवलेली आहे. त्या पत्रिकेचे झेरॉक्स काढायचे, त्याच्यानंतर आपण त्याचं विश्लेषण करू किंवा त्याचा बघ. आता असं आहे की ती पत्रिका कोणत्या लग्नाची आहे, तुझ्याकडे आहे का ते? आहे ना सर, मी प्रिंट काढलेले ना. धनुर लग्नाची आहे सर, 20/4/84/0025 भुसावळ जलगाव. एक मिनिट. आता धनु लग्नाची पत्रिका जी आहे त्याचा नवमांश कोणता आलाय हा नवमांश बघाय. इथे आलं ना, वृश्चिक नवमांश आहे ना सर, वृश्चिक नवमांश. धनु लग्नाला वृश्चिक नवमांश जो आहे तो शेवटचा नवमांश, म्हणजे सेकंड लास्ट हा वृश्चिक येतो. कळलं का? धनु लग्नाला शेवटचा नवमांश धनु, सेकंड लास्ट नवमांश जो आहे तो वृश्चिक. मग तो वृश्चिक नवमांश जो आहे तो पूर्वाषाढा नक्षत्राच्या तृतीय चरणातला नवमांश आहे का? कळलं का? मग हा असा विचार करून आपल्याला ठरवायचं आहे की पूर्वाषाढा नक्षत्राचं तृतीय चरण हे वृश्चिक नवमांश, कारण पूर्वाषाढा नक्षत्राचा आरंभ हा शिव नवमाशाने होतो. कळलं का? मग तृतीय चरण हे वृश्चिक नवमाशाचं आहे. तो पहिला फलादेश काय देईल? चतुर्थ चरण तो काय फलादेश? तृतीयचा तुळ नवमाश आहे. मग चतुर्थ चरण फलादेश काय देईल याचा विचार करायचा. काय लिहिलंय इकडे? उग्रांश लिहिलंय. मग जातक कसा असेल तर जातक सारखा तापदायक ठरणारा असेल, चिडचिड करणारा. मग उग्रांश म्हणजे काय? आता कधी कधी असं असतं फलादेश देतेवेळी जर उग्रांश हे जर उदित लग्न असेल नवमाशाचं तर जातक आपलं स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेईल. अच्छा. कारण तो शॉर्ट टेम्पर असेल. मग आपण आपल्या ह्या पत्रिकेमध्ये आपण काय करतो, तुमचा वृश्चिक नवमास आलाय, तुम्ही इंजिनियर होणार, तुम्ही असं होणार तसं होणार, हे आपण पारंपरिक मध्ये करतो. पण सर्वतोभद्र चक्रामध्ये तो उग्रांश जर असेल तर जातकाचं नेचर कसं असेल तर ते उग्र स्वरूपाचं असेल. हा भाग आहे. अच्छा, कळलं ना? सर कळते, अगदी व्यवस्थित कळते. पण सर एक रिक्वेस्ट आहे, एक पत्रिका घ्या ना, एकच पत्रिकेमध्ये पूर्ण समजवा ना सर. कारण सर मी ते लेक्चर्स ऐकलेले आहेत युट्यूब वरती, थोडस कन्फ्युजन होतं तिथे पण, म्हणजे चार्ट नव्हता. आता मी चार्ट घेतलेला आहे प्रिंट करून,
थोडस सर समजण्याला टाइम लागतो आणि थोडं कन्फ्युजन पण होते. त्यात मला मराठी खूप चांगली येत नाही, तर उजव्या डाव्यामध्ये तर खूपच भानगड होते सर. उजवा वेदाचं पूर्णपणे लिटरेचर पाठवतो मी. 19 हा, पानाचं थँक्यू सर, लिटरेचर आहे थँक्यू ते थँक्यू पाठवणार. थँक्यू. पण सर स्लो घ्या आणि एक एक चार्ट एक्सप्लेन करा. फक्त एक पत्रिका एक्सप्लेन करी गीता तरी खूप मॅडम झालं. नेहमीच हळू घेतात. एकच नेहमीच घेतात सर, हाच चार्ट वर नेहमीच आणि हळू घेतात. घेतील आणि मग नंतर हवं तर वेळ असेल तर दुसरी पत्रिका लावतील. प्रत्येक वेळेस वेगवेगळी पत्रिका नाही घेतली जाणार. हा नाही, आणि थँक्यू आमचा थँक्यू एक्सपिरियन्स आहे की हा. सर अतिशय स्लो शिकवतात. प्रत्येक पत्रिकेमधलं आता सूर्यात नक्षत्र कुंडली असेल किंवा ताराचक्र असेल, त्याच एका पत्रिकेमध्ये कसं कसं प्रेडिक्शन होतं हे सुंदर शिकायला मिळतं. ऍक्च्युली सुरू झालं की तुम्हाला लक्षात येईल मॅडम. आणि सर अजिबात घाई करत नाहीत. जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, एकाच त्या कुंडलीसाठी 2 लेक्चर लागले तरी सर ते घेतात. त्यामुळे अजिबात घाई नाही होत. नाही, आता चालेल, अजून सर्वच मला समजवतायत सर, मला समजतंय. पण मी माझी रिक्वेस्ट करतच राहणार जर मला समजलं नाही तर. अरे बेटा असं आहे, ऐक माझं 2 मिनिटं परत सांगतो. अगेन आय टेल यू. आता इथे धनु लग्न आहे, बरोबर आहे की नाही? तर त्या ठिकाणी चतुर्थामध्ये मीन रास आली. ऍग्री? हो सर. मग मीन राशीमध्ये जर एखादा ग्रह असेल तर तो चतुर्थातून नवमाशामध्ये कुठे गेलाय असं आपण नेहमी पाहतो, बरोबर आहे की नाही? बरोबर सर, बरोबर दॅट बरोबर इज बेसिक. बरोबर दॅट बरोबर इज नॉट सर्वतोभद्र चक्र. इट्स अ बेसिक. बरोबर पण सर. त्या इन बिटवीन दॅट पर्टिक्युलर फोर्थ हाऊस देर आर 9 नवमांश. बरोबर सर. देर आर 9 D9. मग बरोबर अशा वेळेला तो कुठल्या स्लॉट मध्ये आलेला आहे? बरोबर मग तो कुठल्या स्लॉट मध्ये आला असेल तर त्याला बरोबर अनुसरून त्याचा सूक्ष्मांश आपल्याला शोधायचा आहे. तो सूक्ष्मांश जर वाईट असेल तर जातकाची नवमांश कुंडली वाचतेवेळी तुम्हाला तशाच तऱ्हेचा फलादेश द्यायला हवा हो की तो चतुर्थामध्ये असणारा ग्रह अमुक एका सूक्ष्मांशामध्ये आहे, तर यू हॅव टू, तुम्हाला त्या गोष्टीचा भोग घ्यावा लागेल. बरोबर सर. बरोबर बरोबर कळलं? बरोबर. हो कळलं. थँक्यू मग जर समजा एखाद्या व्यक्तीचा सप्तम स्थानाशी संबंधित असेल तर सप्तमामध्ये येणारी रास मिथुन आहे, तर मिथुन राशीमध्ये एखादा ग्रह आहे का? तर तो ग्रह असेल तर तो कुठल्या सूक्ष्मांशामध्ये आहे? तर मिथुन राशीचा जो सूक्ष्मांश आहे तो तूळ नवमाशापासून सुरू होतो आणि शेवटचा नवमाश आहे तो कुठला आहे? तर तो मिथुन आहे. कळलं का? हो मिथुन राशीला शेवटचा नवमाश मिथुन, आरंभी बरोबर. नवमाश तूळ. तूळ आहे त्याच्या आरंभ. तिथे जर ग्रह असेल तर त्या ग्रहाचं परिवर्तन कुठल्या सूक्ष्मांशामध्ये झालेलं आहे हा विचार केला जातो. मग त्याचं फलित जर समजा तिथे ग्रह नसेल तर तिथे ग्रह नसल्यास आता आपण बघितलं की इथे आलेला जो सूक्ष्मांश आहे प्रथम स्थानाचा तो कुठला आला? तर वृश्चिक आला, बरोबर आहे की नाही? बरोबर तर मिथुन बरोबर राशीमध्ये सप्तमात मिथुन राशी आली की नाही? बरोबर. तर हो. त्या ठिकाणी पुनर्वसू नक्षत्राचं दुसरं चरण लागू होईल. कारण पुनर्वसू नक्षत्र हे मिथुन राशी मधलं येतं, त्रिपाद नक्षत्र आहे आणि त्याचं दुसरं चरण जे आहे ते भोग्यांश आहे. जरी तिथे ग्रह नसेल, ग्रह असेल तर ग्रह कदाचित परिवर्तित होईल, पण तो सप्तम बिंदू तिथून हलणार नाही. तर विचारू का एक मी? तर इथे आपण कदाचित मी चुकेन पण तरी पण मी विचारते सर. तू नाही चुकणार बाळा, असं मी आहे. चुकीन ना सर, कारण मी सर्वत्र भद्र खूप एक मिनिट, वर्षानंतर आज सिंपल पहिल्यांदा चार्ट घेतलाय सर. आय टेल यू द सिंपल मेथड. एक मिनिट. पुनर्वसू नक्षत्र 20 अंशाला सुरुवात होते, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना सर. 20 अंश ते 23 अंश हे वृषभ नवमाश येतं. 20 अंश ते 23 अंश मेष नवमाश आहे. 23 अंश 20 कलापासून ते 26 अंशापर्यंत वृषभ नवमाश आहे. आपलं सुरुवातीचं लग्न जे आहे ते 23-20 आहे का? आपलं लग्न आहे 23-36 आहे मला वाटतं सर. मग 23-20 ऑनवर्ड. 23-20 ऑनवर्ड. बरोबर आहे. मग खाली पण 23-20 ऑनवर्डच येणार. वृश्चिक येणार. बरोबर. बरोबर आहे की नाही?
बरं, हा आता राहिला भाग तो, बरोबर आहे. आता हा ते जेव्हा वृश्चिक लग्न नक्की आहे वरती, नो हा डाऊट, हा बरोबर आहे. आता हा आपण दशम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? कन्या, हा, कन्या आहे. बरोबर आहे. कन्या आहे. कन्या हा राशीमध्ये कुंभ नवमाश आलेला आहे का? नाही, वृश्चिकला कुंभ आलेला आहे का? कुठला आहे का तिथे? त्या सिंह आहे. तर इथे सिंह नवमांश हा, आलेला सिंह आहे. आलेला आहे, सिंह. मग हा सिंह नवमाश हा आला कुठून? हा पहिला शोधायचा आहे. तर त्या ठिकाणी चित्रा नक्षत्राचं प्रथम चरण, हम्म चित्रा नक्षत्राचं प्रथम चरण हा सिंह नवमाश आहे. चित्रा नक्षत्राचं प्रथम चरण, हा बरोबर, सिंह नवमांश आहे. कन्या राशीमध्ये चित्रा नक्षत्राचा आरंभ आहे की नाही? हो 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 ना सर, बरोबर चित्रा आहे, नक्षत्राचं पहिलं चरण हे सिंह नवमांश आहे इकडे. बरोबर आहे. आता हा त्याच्या आहे. समोरचा जो नवमांश आहे तिथे येणारी रास कोणती आहे? मीन. हा तिथे येणारा नवमांश कुठला आहे? कुंभ. कुंभ. मीनेला शेवटचा नवमांश मीन, हा बरोबर. आणि त्याच्या एक नवमांश अगोदर कुंभ, हा म्हणजे रेवती नक्षत्राचं तिसरं चरण जे आहे हा कुंभ ते कुंभ नवमांश. नवमांश आहे. हा रेवती नक्षत्राचा शेवटचं जे नक्षत्र आहे ते मीन आहे. मिलेला शेवटचा नवमांश मीन, हा 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 धनुला हा शेवटचा नवमांश धनु, हा मिथुनेला शेवटचा नवमांश मिथुन, हा 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 सर. कन्येला शेवटचा नवमांश कन्या. हा. आता हे स्लो आहे का फास्ट आहे? नाही सर, एक एक प्रश्न, एक प्रश्न. म्हणजे जेव्हा मी म्हणजे इथे ना सर, लग्न बिंदू धरून आपण नवमांश काढलेला आहे ना, बरोबर ना आपण? तसाच सर तसाच आपण येणार बेटा. सर इथे एक, दशम भाव स्पष्ट करायचा नाहीये. हा बस 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 वी आर बस वी आर वी आर बस बस गोइंग सर, टू रीड मला ओनली आन्सर द. भेटलं, मला तोच प्रश्न होता. तुम्हाला उत्तर दिलं तुम्ही. तिथेच सर, तिथेच मिस्टेक होत होती माझी. ह्याच्यापूर्वी सुद्धा मी दशम भाव स्पष्ट करायची आणि नंतर मग ते चुकायची मी. नो नीड, हा नो नीड, दशमांश इथे येतोय. हा आता कळलं सर, ते दशम भाव नो. स्पष्ट नाही केलं तर तुमच्या पद्धतीने गेलो की हळूहळू माझी ते सर्व. पद्धत नाही आहे. दिस इज नॉट माय सिस्टम, दिस इज द अच्छा जनरल सर्वतोपरी चक्र. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. आधी आपण नवमांश रीड करणार, त्याच्यानंतर धारकांश रीड करणार, त्याच्यानंतर नाडी, मग चंद्रात बिंदू, मग सूर्यात बिंदू, असं रीडिंग होणार ना? सूर्याचं नक्षत्र बिंदू ऐक माझं. हा धारकांश इट इज रिलेटेड विथ द ताराचक्र. हा 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 ताराचक्र वाचल्यानंतर धारकांश वाचणं आवश्यक आहे. हा हा कळलं? हा म्हणजे आपण आधी लग्न कुंडली पाहिली, मग आपण नवमांश कुंडलीचं रीडिंग केलं सूक्ष्मांशावरून, नंतर आपण धारकांश कुंडली वाचणार, बरोबर ना? नंतरच नाडी कुंडली येणार. नाडी मग कुंडली पण वाचणार आहोत, धारकांश पण वाचणार आहोत, चंद्राचं नक्षत्र बिंदू पण, सूर्याचं नक्षत्र, सगळ्या वाचणार आहोत. तर हे सर्व करून मग मग एक सारांश काढायचा ना? नाही, मग वेदावर. एक मिनिट, परत बेटा असं आहे, तुझ्याकडे हा जेव्हा जातक आला तर त्या हा जातकाच्या समस्या काय आहेत हा त्या तुला कळल्या पाहिजेत, आणि ह्या समस्या कशातून उद्भवल्या हे हा पोस्टमार्टम आहे. हा कळलं? जन्मकुंडली आणि प्लस गोचर. हा, हे गोचर ग्रहांचा पोस्टमार्टम आहे. जन्मकुंडलीवरती ग्रहांवरला होणारा वेध आहे ना सर, आणि मग त्याची ती अविधी. त्याचा अवधी. ओके ठीक आहे. जसं तिथी कुंडलीमध्ये तिथी प्रवेश मध्ये प्रॅक्टिस होते, तशी ह्याच्यामध्ये पण प्रॅक्टिस घ्यावी लागेल ना खूप? नाही, कोणत्या तिथीला तो वेध लागेल हा त्यावेळेला ती घटना घडेल. त्यावेळेला गुरुवार असेल तर गुरुवार, शुक्र, म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक तिथीला वार जो आहे तो भिन्न भिन्न येतो. त्याला कारण ते, हा आणि त्याचं डिरेक्शन. वेद कर्ताग्रह, एक मिनिट परत हा सांगतो, तुम्हाला हा येणारा लाभ, तुम्हाला पोहोचणारी हानी ही हा कोणत्या दिशेकडून ग्रह वेध लावणार असेल त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याला म्हणतात वेद कर्ता ग्रह. हा जर नैऋत्य दिशेकडून वेध लावत असेल आणि त्याचा वेध जर कृत्तिका नक्षत्राला जात असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित येणारी संकटे ही नैऋत्य दिशेकडून येतील. अच्छा, हा समजलं समजलं. आता मला सांग की यू आर लिव्हिंग इन मलाड, बरोबर आहे? हा 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 आता त्यावेळेला तिथून तू निघताना मालवणी बस म्हणून आली,
तिथून मालाड स्टेशनला उतरली, तिथून हा ट्रेन पकडली, तर तुझं हा डिरेक्शन विरारला जायचंय का चर्चगेटला जायचंय, दॅट इज अपॉन यू. हा बरोबर. जर मी विरार तसाच साईडला वेग जाते, हा ओके ओके, हा मग मला दिशा बदली होणार है ना सर? हा ओके. मग तसा आहे की ग्रह प्लॅनेट कुठून आलाय, कुठे वेध घेतोय, त्याला वेध करता ग्रह कोण आहे आणि ज्याने वेध घेतलेला आहे, वेध स्वीकारला आहे, तो हा ग्रह कोण आहे. तर हे जर आपण एखादा गोचर, हा बोल बोल बोला सर. बोल सर आपण गोचरचं कुंडलीवरती, कुंडलीच्या ग्रहांवरती पाहतो. गोचरचं गोचर ग्रहांना पण वेध होत असेल ना सर? एक मिनिट. सर्वतोभद्र चक्राचा जो चौरस पार्ट आहे हा तो वेदांसाठी आहे. हा बरोबर. मग तिथून वेद होत असतील तर तुम्हाला फक्त तेच वाचायचं आहे. हा सर मी असं म्हणते, आपण आता आपण पत्रिका घेतोय तर गोचरचा वेध जन्मकुंडलीच्या कुठल्या ग्रहावर होतोय हे जन्मकुंडलीचं पत्रिका, राईट? पण गोचरचा एक एखादा मिनिट ग्रह एक गोचरच्या एक एखाद्या एक ग्रहाला वेध करणार की नाही? परत सांगतो. हा आता हा सर. समजा की मगाशी बोलल्याप्रमाणे हा वृश्चिक राशीच्या स्थूल राशीच्या विशाखा नक्षत्रामध्ये शनी सारखा ग्रह आहे, हा बरोबर आहे. हा बरोबर. हा हा तो प्रथम चरणामध्ये आहे, तर त्याचा वेध हा घेतलाय कोणी, तर जोपर्यंत धनिष्ठा नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये चतुर्थ, हा हा एखादा ग्रह जाणार नाही, तर तो ग्रह कोण आहे हा त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे. आता पण चंद्राने हा जर वेध घेतला शनीला, तर हा शनीचं काही बिघडणार नाही, उलट चंद्रच त्रासामध्ये येणार. हा मग चंद्र कोण आहे, अष्टमेश आहे. हा धनु हा लग्नाला चंद्र हा अष्टमेश चंद्र आहे. अष्टमेश आहे, बरोबर आहे. हा हा मग तो वेध कुठून घेईल, तर वृश्चिक राशीतून घेईल, बरोबर आहे. हा 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 कुंभ राशीतून घेईल, वृश्चिक हा नवमाशातून कुंभ राशीतून घेईल, हा बरोबर आहे. हा मग त्या वेळेला चंद्र त्रास देईल, तो किती काळासाठी, तर ते 6 6 तास तासासाठी. सांगितलं मी. हा हा 6. मग असा फलादेश द्यायचा असतो. पण तुम्ही पहिल्यांदा वेदामध्ये अडकलात तर पुढचं जे आहे साहित्य ते शिकू शकणार नाही. अच्छा ठीक आहे, समजलं सर, समजलं. बरं ठीक आहे, आता बराच वेळ झालाय. समजलं. नाऊ आय हॅव टू. थँक्यू सो व्हेरी मच सर, थँक्यू. ओके, बरं. आणखी कोणाला काही विचारायचं आहे, काही अभिप्राय आता द्यायचा विशाखा आहे? नक्षत्राला एकही वेध लागत नाहीये आताच्या गोचरेप्रमाणे. आता तर गोचर पकडायचंच नाही मॅडम. इट विल टेक टाइम. अजून पहिल्या सगळ्या काही नाही. गोष्टीचं इंट्रोडक्शन आहे. तेच ना. हो हो आता काय द्यायचंच नाही आहे. आता तो हो वेद फक्त हे इंट्रोडक्शन आहे की वेद कसे कसे घेतले जातात. अजून आपलं सर्वतोभद्र चक्र सुरू झालेलं नाही. सुरूच नाही ही झालेलं आहे. हो ओळख आहे, ओळख आहे. ही ओळख आहे. बर, आता काय कोणाला विचारायचं आहे, अगदी मन लावून विचारा, काय हरकत नाही. सर तुम्ही मध्ये एक नोट्स पाठवल्यात ना ते वेदाच्या, त्याच नोट्स पाठवणार आहे का तुम्ही परत? पाठवल्यात तुम्हाला? हा, एक मला तुम्ही, मी ज्यावेळेला जॉईन झाले ना हा त्यावेळेला त्या नोट्स दिल्यात, वेद, सन्मुख वेद, हा डावा मग ते उजवा त्या वेद, बरोबर आणि बरेच त्याच्यात सूर्य चंद्र सगळंच ते दिले तुम्ही, बिंदू. ते त्यात तेच नोट्स ना? पाठवले. हा, त्या आहेत मग आहेत. ते प्रिंट काढून ठेवा. ते प्रिंट काढलेले आहेत, त्या तुम्ही ठीक. पाठवलेलं होतं ना त्याच्याच प्रिंट काढलेत सगळ्या. कृपया सगळ्यांनी ज्या ज्या लोकांना सर्वतोभद्र चक्र शिकायचं आहे, मी नोट्स पाठवीन, त्या नोट्सची प्रिंट काढून ठेवा, तर तुमचा पुढचा प्रवास सुखरूप होऊ शकेल. अदरवाईज तुम्ही गोंधळले जाल. त्याच्यामध्ये सर मी फक्त एक मेसेज राईट. पाठवणार, मला नोट्स हवेत. तर एक विचार, हा बोला बोला मॅडम बोला. सर तो जो मधला चौरस आहे त्याच्यातले ते 1, 6, 11 वगैरे म्हणजे ते तिथीच आहे का? त्या तिथी आहेत, त्या तिथी हो. आहेत. त्या तिथीतून जो वेध सगळ्या वेळेला तिथून वेध घेणार नाही. हा कधी हा कधी शॉर्ट जे वेध असतात तेव्हा तिथीचा उपयोग होत नाही. त्यावेळेला तुम्हाला एखादा ग्रह जर तिथून जात असेल आणि तो ब्लँक राशीला पण किंवा नक्षत्राला किंवा नवमाशाला वेध घेत असेल, तर त्यावेळेला सुद्धा त्या तिथीवरती तो इफेक्ट होतो. अच्छा घटना घडताना कुठल्या याला होते, वाराला, तिथीला, असं. अच्छा. थँक्यू पण जेव्हा तिन्ही ग्रह एक ग्रह तिन्ही वेध घेतो त्यावेळेला तिथीचा उपयोग करता येतो. कळलं? असं आहे. आणखी कोण आहे?
लक्षात येते का? हो डिफिकल्ट सर, येत वाटतंय? आहे. नाही नाही, येत आहे सर. थँक्यू सर. आता ही ओळख झाली. आता आपण हो. पुढच्या वेळेपासून पत्रिका वाचन सुरू करणार आहोत. ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे. बर, आता चव्हाण मॅडम अभिप्राय द्या. मग हळदणकर मॅडम देतील काय, बोला. हो सर, खूप काही सांगितलेलं आहे, तरी पण खूप छान सांगितलं, खूप छान शिकवलं आणि सगळं छान कळलं पण संपूर्णपणे. वेदाचं शास्त्र आहे, आत्ताचे ग्रहांचे वेद मूळच्या कुंडलीला लावायचे आणि ते किती दिवस लागतात ते पाहायचं गतीप्रमाणे, आणि ते त्याची लक्षात गती ठेवायचं. ते लक्षात झालं गती पाहिजे. महत्वाची आहे. गती कधी किती दिवस शनीची वेद लावेल? 90 दिवस असेल, कधी 110 दिवस असेल, पण 110 दिवस लार्जेस्ट. वक्री असताना स्लो होतो तो जास्त काळ राहील. हे सगळं त्यावेळेला नाही, वक्री असताना मॅडम त्याला अधिकार फक्त डावा वेद आहे का, उजवा डावा वेद वेद आहे का, सन्मुख वेद आहे का, ह्याचा अधिकार काढून घेतलेला आहे त्यावेळेला. मग तो कुठलाही ग्रह असेल, फक्त राहूला आणि केतूला वक्री असताना तिन्ही वेद घेण्याचे अधिकार आहे. तिन्ही वेद घ्यायचे. हा. तिग्र ते असेल नोट्स मी तर पाठवतो. डावा वेद वगैरे. हा, तसं ना. हा. सर छान सांगितलं, खूप सुंदर सर. आणि छान, एकदमच सुंदर, काय प्रश्नच नाही. थँक्यू सर. थँक्यू. बर, आता काय आणखी? हळदणकर मॅडम नाही आहेत का? आहे सर. बोला. मग कुबल मॅडम समारोप करते. आणखी कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. बोलू? हा, बोला ना. सर्वप्रथम नमस्कार करते. नमस्ते. सगळे वर्गातले विद्यार्थी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सर्वतोभद्र हे पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये शिकून झालेलं असल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना आणि जुन्या विद्यार्थ्यांचा मेळ घालताना थोडासा आमचा असा, म्हणजे माझा गोंधळ नाही झालेला, त्यामुळे मी शांतच होते. पण एकूणच सर्वतोभद्र चक्राच्या वरून आपण ज्योतिष शिकायचं झालं तर विषयाचा टप्प्याटप्प्याने होणारा येणारा आवाका किती मोठा आहे, किती किती वेगवेगळ्या मुद्द्यातून आपण ह्या सर्वतोभद्रचा विचार करणार आहोत, याची पार्श्वभूमी तुम्ही आज घेतली. आणि ही करत असताना म्हणजे आतापर्यंत आपल्याला तारानिहाय, म्हणजे संपत ताऱ्या, जन्म संपत वगैरे हे जे 9 याच्यातून शिकवले, तर त्याच्यानुसार त्याचे छोटे सूक्ष्मांश हे सुद्धा आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा शिकलेले आहोत. पण सर्वतोभद्राच्या चक्रामध्ये करत असताना आपण टप्प्याटप्प्याने कसे विचार करणार आहोत याची पुन्हा पहिल्यापासून उजळणी आमच्यासाठी खूपच चांगली झाली. कोणत्या याचा आणि वेदशास्त्र हा शब्द इथे असल्यामुळे पहिलं विचार कशाचा करायचा आणि शेवटी विचार कशाचा करायचा याची गल्लत होऊ नये याच्यासाठी तुमचा आजचा प्रयत्न होता. आणि आज जे सगळे ग्रह वेद कोण कोणाचा घेतो, जावा वेद उजवा वेद, तर याची माहिती पान नंबर 10 वर शॉर्ट मध्ये दिलेली आहे. म्हणजे इथे तुम्ही चौकोनात सगळे उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ईशान्य हे सगळे दिलेले आहेत. त्याच अगदी पटकन ऍटग्लास आपल्याला कळण्यासाठी पान नंबर 10 वर ज्यांनी आधीच्या नोट्स प्रिंट काढून घेतलेल्या आहेत त्यांना त्या मिळू शकतील. तर त्याचाही अभ्यास करून जर सगळे विद्यार्थी आले किंवा त्या नोट्स समोर ठेवल्या तर तुमच्या इतकं सर आमचं इतकं चटकन पाठांतर होणार नाहीये. पण तुम्ही जी बेसिक माहिती सगळी इतकी व्यवस्थित दिलेली आहे ती समोर ठेवली आणि तुमचं लेक्चर ऐकलं तरी सुद्धा विषय बऱ्यापैकी समजणार आहे. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी की कोणत्या टप्प्यावर आपल्याला अडचण येणार आहे आणि ती अडचण येताना कोणत्या ग्रहाचा कोण वेध घेणार आहे, तो किती दिवसांसाठी घेणार आहे, याची इन डिटेल माहिती आपण पुढे घेणार आहोत. तेव्हा आज पुन्हा एकदा असं म्हणेन की विषयाचा आवाका आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच आहे. तुम्ही परत परत तो करून देत आहात. तेव्हा आपल्याला
पेशन्स ठेवून हा सर्वतोभद्र शिकून घ्यायचा आहे आणि तो नक्कीच चांगला पुन्हा होणार आहे. तिसरी राऊंड पण तितकी दमदार होणार आहे याच्यात शंका नाही. तेव्हा सगळ्यांच्या तर्फे मी आपले पुन्हा आभार मानते. थँक्यू सर. धन्यवाद. मॅडम बोलते आता पटकन, आपलं रेकॉर्डिंग आज होईल की नाही नाही रेकॉर्डिंग बंद करा, हरकत नाही. नो नीड, बंद करा. नाही झालं आता, कारण आता वेळच खूप झाला ना. एक मिनिट, करू का बंद अगोदर? बंद करा.